That's it from the presentation box. क्रिकेट आमची आणबान शान खेळाडूंचा हा आहे हुमान आहे हुमान आमच्या एकीची ताकद आमच्या एकीची ताकद भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ NCC चषक 2025 सुरुवात आहे सुवर्ण वर्ष गाठण्याची आणि तो प्रवास मात्र या ठिकाणी NCC चषकाचा सुरू झाला आहे. काय मॅचेस आहेत आज तुकारामजी? ज्या प्रेक्षकांनी लाईव्ह टेलिकास्ट ज्या मॅचेस पाहिले असतील ना ते प्रेक्षक उद्या 101% या मैदानावर पाहायला मिळतील. कारण काय मॅचेस झाल्या शेवटच्या चेंडूपर्यंत आपण ते मॅच पाहिली आणि या शेवटच्या 3 मॅचेस जहीर ज्या झालेत ते खरोखरच हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या ह्या 3 मॅचेस आपण जहीर पाहिल्या आहेत. शुक्रिया सभी का फिर से वेलकम है. मैच ऑन, टीवी ऑन रखिए. मॅच ऑन. दोन्ही टीमला शुभेच्छा असते. शॉर्ट बॉल होता, बॉलला टर्न करून यावेळेस आडव्या बॅटनं क्रॉस बॅटनं स्ट्रोक केला गेला. इनफिल्डच्या वरून लॉंग लेग बाउंड्री लाईन क्रॉस करणारा हा खणखणीत चौकार. आहे हुमान क्रिकेट आमची आणबान शान खेळाडूंचा हा आहे हुमान आहे हुमान आमच्या एकीची ताकद. शुक्रिया डीजे. देखिए लेग स्टंप पर गेंद और संजू पहले मैच के गेम चेंजर खिलाड़ी, क्या वो डिफेंड किए थे रन को, क्या वो गेंदबाजी की थी और वो आखिरी गेंद सभी के दिल की धड़कन तेज करने वाला मुकाबला था. और पहली गेंद पर वहां पर गेंद पर हमने चलाए थे ऑफ स्टंप पर गेंद हल्का सा खेला गेंद खबर मैदान पर आती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा एक रन आसानी से पूरा होता हुआ स्कोर जाकर होता हुआ ट्रिपल 4 वन अच्छोले टीम का 5 रनों पर बिना कोई नुकसान के. भरत सजी के मुकाबले में जी जान दोनों टीम लगाएगी कि दोनों टीमें जानती है ये मुकाबले की अहमियत. क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच जी जान लगाएंगे. आपने जहीर सही कहा. मात्र इथे क्लायमेट देखील चेंज झाले. जे सुरुवातीची आपण मॅच खेळलो होता म्हणजेच 4-4-1 अचोळे संघ जो पहिला मॅच खेळला होता नितीन स्पोर्ट्स अर्नाळा या टीम सोबत त्यावेळेस थोडासा उन्हाचा तडका होता. स्टेट बॅट डाऊन द ग्राउंड अगदी 1 बॉल चेंडूला अडवलं गेलं. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा नक्कीच आपल्या टीमसाठी वाचवल्या त्या ठिकाणी. अप्रतिम क्षेत्ररक्षण. धावा वाचवणं गरजेचे आहे आणि ते काम त्या ठिकाणी मात्र फिल्डरनं केलं आहे. तर हे आपण क्लायमेट हे रात्रीचं क्लायमेट म्हणजे सूर्याच्या लखलखीत प्रकाशातून थेट आपण फ्लडलाईटच्या दिशेने प्रवास करतोय. त्याच्यामुळे ही जी मॅच आहे ही मॅच रफ अँड टफ ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला नक्कीच पाहायला मिळेल. टॉस जिंकल्यानंतर 4-4-1 या टीमच्या कॅप्टननं निर्णय घेतलाय की आम्हाला बॅटिंग करायची आहे. आणि त्यावेळेस जहीर मी त्याला कारण विचारलं त्याने म्हटलं की जे क्लायमेट आहे म्हणजे इथून संध्याकाळचं क्लायमेट दमट वातावरण थोडंसं थंड वातावरण इथून आम्हाला बॅटिंग करायला थोडाफार नक्कीच आवडेल. त्यामुळे त्यांनी तो बॅटिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी स्वीकार आणि तो किती योग्य आहे या अंतिम क्षणी आपल्याला पाहायला मिळेल. सही का भरत सजी. 4 गेंदों का खेल हुआ 8 रन. स्ट्राइक पर है प्रशांत पहुंचे 3 पर टीम को पहुंचाया 8 रनों पर. अगली गेंद ऑफ स्टंप पर गेंद हल्का खेला गेंद को ड्राइव किया और गेंद कवर रीजन पर थी मिडफील्ड मगर 1 रन रोकने में नाकाम रहेंगे खिलाड़ी. स्कोर जाकर पहुंचता हुआ 9 रनों पर. पहला ओवर भरत सजी चल रहा और आपने सही जिक्र किया इस मैदान पर ये फन लाइट का मुकाबला आप देख रहे हैं क्योंकि आपने सनलाइट में मुकाबले के लाजवाब अंदाज में खेले हुए 8 रन को डिफेंड किए गए थे मगर ये मुकाबला दोनों टीमों के लिए और दोनों डकआउट में से अब ये मुकाबले में तालियों की आवाज जरूर हमें गूंजती हुई नजर आएगी. आणि दोन्ही संघाने जे विजय प्राप्त केलेत ना जहीर ते एकतर्फी विजय प्राप्त केले नाहीत दोन्ही टीमनं. शेवटच्या चेंडूपर्यंत शेवटच्या त्या क्षणापर्यंत दोन्ही टीमनं संघर्ष केलेत आणि दोन्ही टीम ज्या पुढे आल्या ते दोन्ही टीम संघर्ष करून पुढे आल्या आहेत. त्याच्यामुळे ही मॅच अफलातून होईल. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 10 धावाच्या फलकावर आपल्याला पाहायला मिळते. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1 आपण पाहतोय. संजू या खेळाडूला आपण पाहतोय 3 चेंडू 6 धावा मात्र मागची इनिंग
जी संजूने इनिंग साकारली होती तब्बल 44 धावांची इनिंग, ही देखील विसरता कामा नाही आहे. एक अफलातून इनिंग साकारली होती संजूनं आणि त्याच किळीच्या जोरावर एका मोठ्या टार्गेट पर्यंत मी तर म्हणेल 4-4-1 आचोले संघ पुढे आला होता. त्या ठिकाणी पारितोषिक आलंय सलग 3 षटकार जर आले तर 2 षटकार, ओके सलग 2 षटकार आले तर निलेशजी वाळके यांच्याकडून 1 की 2,000 1,000 रुपयाचं पारितोषिक. लक्षात ठेवा आपल्या टीमला चेअरअप करतायत. धावा येणं पैशाला महत्व नाहीये, तर आपल्या टीमच्या खेळाडूंना कुठेतरी प्रोत्साहन देणं हे गरजेचं आहे आणि निलेशजी ते काम करतायत. 2 षटकार मारा, निलेशजीकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला नक्की दिलं जाईल. पहिले षटक या ठिकाणी पूर्ण झालं आहे. पलकावर धावा आपण पाहतोय 10 धावा. प्रशांत खेळतोय 4 या धावसंख्येवर आणि संजू खेळतोय 6 या धावसंख्येवर. अप्रतिम आजची स्पर्धा, काय आजचा दिवस आणि खरोखरच शेवटच्या क्षणापर्यंत त्या मॅचेस आपण आजच्या दिवसामध्ये पाहिल्या. शॉर्ट बॉल यावेळेस ऑन साइडला चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू थांबणार नाहीये, निघून जातोय. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. शुक्रिया डीजे रिप्ले. आप देखिए शॉर्ट गेंद थी, ऑफ स्टंप पर जाकर गेंद को आउट साइड पर मुड़ गया. गेंद बीट विकेट बाउंड्री लाइन के बाद 4 रनों के लिए फरार. प्रशांत के बल्ले से एक लाजवाब चौका आता हुआ, इसको 14 रनों पर जाता हुआ. ललित गेंदबाजी पर आए हैं. अगली गेंद स्ट्रेट ड्राइव कर दिया, लंगा पर खिलाड़ी मौजूद है. जब तक गेंद को फील करेंगे एक रन पूरा होता हुआ प्रशांत और वहां पर बेहतरीन रणनीति के दोनों बल्लेबाजों के द्वारा एक साझेदारी चाहिए और टॉस जीता था 1-1 फॉर अशोला टीम ने और कहा कि हम पहले बल्लेबाजी करेंगे. चिकलडोंग की टीम को दी है दावत फील्डिंग के लिए. पहला दूसरा ओवर हम देख रहे हैं पावर प्ले का भरोसा जी. और रन संख्या की बात की जाए तो रन संख्या जाकर पहुंची हुई 15 रनों पर ये दूसरा ओवर चलता हुआ. आप क्या कहना चाहेंगे? चांगला टोटल आपण स्कोर पाहतोय 15 धावा. षटक क्रमांक आपण दुसरा पाहतोय. जहीर सफल झाले होते, जागा बनवली होती, ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर खेळण्यासाठी आले होते आणि अगदी ती शैली ओळखली गोलंदाजानं. त्याबरोबर बॅटरच्या पॅडवर मारा केला होता. पॉवर रिप्ले तुम्ही पाहू शकाल कशा प्रकारे. आणि टर्न झाला, ऑफ ब्रेक यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. 3 चेंडू टाकून झाले. धावसंख्या पलकावर आपण पाहतोय 15. सही का भरोसा जी. अगली गेंद आउट साइड पर खेला है संजू ने. गेंद जा रही है मिड विकेट पर. जब तक गेंद को फील किया जाएगा एक रन आसान से पूरा होता हुआ. स्कोर में बढ़ती स्कोर जाकर पहुंचेगा 16 रनों पर. यह दूसरा ओवर पकड़ती पर है. इसके बाद 4 ओवर का खेल आना बाकी. ये आज के दिन का दूसरी फेरी का दूसरा मुकाबला आप देख रहे हैं और क्या बेहतरीन मुकाबले देखने को मिले. प्रशांत सर जी और सुकांत सर जी जब माइक्रोफोन पर थे क्या वो मैच बनाया था बरसा जी, क्या कहना चाहेंगे? नक्कीच नक्कीच. 3 षटकानंतर अक्षरशः त्या मॅचला कलट नेली होती. म्हणजे सुरुवात ज्याप्रमाणे दणक्यात केली होती एकविरा स्पोर्ट्स नायगाव टीमनं. स्विच हिट खेळायचं होतं, प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये. बॅट अँड बॉलचा त्या ठिकाणी परफेक्ट करेक्शन होत नाहीये. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर असं वाटतं होतं सुरुवातीच्या 3 ओव्हरमध्ये जाहीर की एकविरा स्पोर्ट्स नायगाव हा संघ आरामात, हा विजयी आरामात खिशात टाकेल. मात्र त्या एकविरा स्पोर्ट्स टीमला देखील लढावं लागलं, झुंजावं लागलं त्या शेवटच्या चेंडूपर्यंत विजयासाठी. अशा आपण मॅचेस पाहिल्यात. धावा 16 आपण पाहतोय फलकावर. इथे फ्लड लाईटच्या मॅचेस आपण बऱ्याचदा या ठिकाणी समालोचन केलं आहे. जाहीर 30 ते 35 धावा फ्लड लाईटमध्ये देखील आपण बऱ्याचदा डिफेंड होताना पाहिलेत. सही का भरोसा जी. ऑफ स्टंप पर जाके मिस टाइम शॉट है, गेंद लंबा पर है मगर खिलाड़ी जब तक गेंद को फील कर पाएंगे. एक रन पूरा हुआ, दूसरे की मांग है, कॉलिंग अच्छी है, थ्रो आता हुआ और 2 रन पूरे कर जाएंगे दोनों बैटर. क्या बेहतरीन कॉलिंग थी, ये कॉलिंग होना चाहिए. ओवर नंबर 2 का खेल समाप्त. रन संख्या 118 18 पर जाती हुई बिना कोई नुकसान के 4-1 अशोला टीम की. आने वाली 24 गेंदों की कहानी इस मैदान पर है मगर एक छोटा सा ब्रेक में सुनते हैं मधुर संगीत. तीसरी ओवर की कहानी शुरू होगी. शुक्रिया डीजे. मैदानात पाणी घेऊन जा मित्रांनो. हमारी कमेटी है नारंगी ग्राम सम्मेलन नारंगी एनसीसी ट्रॉफी 2025 का थरार आप देख रहे हैं और ये 26वां साल है. सभी को हम मुबारक. एक लाजवाब जो कि भरत सर जी हमने देखा था 25वां साल. क्या बेहतरीन अंदाज में इस नारंगी के मैदान पर हुआ था. मगर आज के दिन की बात की जाए तो आज भी तमाम एनसीसी ट्रॉफी के तमाम बैनर्स आप देख रहे हैं चारों तरफ में और ये लोग ग्रैंड में इस मैदान को सजता हुआ. क्या कहना चाहेंगे? नक्कीच 25वां वर्ष तर ना भूतो भविष्य असं आपण ते चित्र पाहिलं होतं. मात्र याच्या मागची मेहनत देखील आहे. जाहीर जे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे जे काही सदस्य आहेत खरोखरच नावं घेताना अक्षरशः कमी पडतील. मात्र प्रत्येकानं जी मेहनत त्या 25व्या वर्षामध्ये घेतली होती ती मेहनत अक्षरशः डोळ्याने अनेक प्रेक्षक राजांनी पाहिले. म्हणजे
असं वाटलं होतं की स्वर्ग अक्षरशः नारंगीच्या या गावात उतरला की काय, असं ते चित्र अगदी समोर डोळ्यासमोर दिसत होतं. इतकी सुंदर आपण ते आयोजन नियोजन, त्याच्यामागे नक्कीच सेल्यूट असेल. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या जेवढे काही सदस्य आहेत त्या संपूर्ण सदस्यांना आमच्याकडून सेल्यूट असेल, कारण काय ते आयोजन. याच्या पाठीमागचा कटआउट जवळजवळ मी तर म्हणेल 1 ते 1.5 महिन्याच्या अगोदरची ती प्लॅनिंग असेल. जितका वेळ त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना दिला नसेल तितका वेळ त्या 25 वर्षाच्या आयोजकांना दिला असेल, आयोजनाला दिला असेल. जहीर सही का बरस जी 2 ओवर का खेल समाप्त हुआ है. सही जिक्र किया आपने, वाकई में अपनी फैमिली को नहीं देखा, सिर्फ एनसीसी ट्रॉफी 25वां साल को देखा था और इस नारंगी के मैदान को देखा था तमाम हमारे नारंगी गांव से मिले नारंगी के सबद्दा ने. और अब आज तीसरा ओवर लेकर तैयार होते हुए गेंदबाज है विकी आएंगे गेंदबाजी पर, मगर आने वाली जो 24 गेंदें हैं ना वो लाजवाब. और आपने सही जिक्र किया है भरत सर जी कि ये फन लाइट के मुकाबले यहाँ पर 40 से 45 रन एक फाइटिंग स्कोर हमें देखने को मिलेगा, क्योंकि ये फन लाइट के मुकाबले. सनलाइट में आपने क्रिकेट को खेला है, वो दोपहर के क्षेत्र थे और 3 सेशन में इस मैदान पर क्रिकेट खेला गया है. तो सुबह का क्षेत्र अलग है, दोपहर का अलग है, अब शाम का खेला अलग रहेगा. क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच नक्कीच संध्याकाळचं सत्र आहे, कदाचित थोड्या वेळात ड्यू फॅक्टर हे देखील आपल्याला पाहायला मिळू शकते. आणि ड्यू फॅक्टर जर या ठिकाणी जर बाय चान्स मी म्हणेल कालच्या दिवसामध्ये ड्यू नव्हता तितकासा, कारण मी देखील पहाटे सरावासाठी गेलो होतो. मात्र इथे ड्यू फॅक्टर खूप महत्त्वपूर्ण असते. बॉल स्किट होईल, बॉल त्यानंतर थोडासा ओळा देखील होईल, त्या गवतावर ग्रिप मिळणं थोडंसं कठीण आहे त्या चेंडूला. तर ड्यू फॅक्टर देखील खूप महत्त्वपूर्ण असेल या मॅचमध्ये. धावा झाल्या ते 18, 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय. त्या ठिकाणी मिस्टर विकी सज्ज होतोय. नितीन गणपत पाटील पॅव्हलियन एंडच्या दिशेनं आडव्या बॅटने वेळेस चेंडूला खेळण्याचा प्रयत्न यावेळेस केला होता बॅटर्सनं. चेंडू अदळला गेला तो पॅडवर, चांगला चेंडू. आज खरोखरच चांगली गोलंदाजी, म्हणजे ज्याप्रमाणे ज्या मॅचेस 4-4-1 आचोले या टीमने जिंकले, शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच एक धाव एका चेंडूमध्ये हवी असताना ती धाव पूर्ण करता आली नाही, अशा प्रकारची ती मॅच आचोले टीमने जिंकली होती. सही कहा सर जी. ऑन साइड पर खेल दिया संजू ने, गेंद जा रही है मिड विकेट पर, जब गेंद को फील्ड किया जाएगा 1 रन के साथ स्कोर में बढ़ती, स्कोर जाकर पहुंचेगा 19 रनों पर बिना कोई नुकसान के. तीसरे ओवर की शुरुआत मैदान पर चलती हुई डीवन लाइव पे तमाम दर्शक हमें देख रहे सुन रहे, तमाम दर्शकों का एनसीसी नारंगी गांव से मिला नारंगी की जानी से हार्दिक अधिक अभिनंदन है. एक लाजवाब मुकाबले और 3 मुकाबले भरत सर जी आज के दिन इस मैदान पर पैसा वसूल मुकाबले हुए. एक लाजवाब क्रिकेट चलता हुआ. पैसा वसूल नक्कीच जहीर. त्यावेळेस ऑन साईडला खेळायचा होता, बॅटचा टो लागतोय, चेंडू मात्र चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी थर्ड मॅन रिझर्व मध्ये स्टॉप केला गेला. गुड फील्ड, सिंगल मिळेल. त्या कारणास्तव तुकारामजी मांगेळा सरांनी म्हटलं ना की एखादी वर्ल्ड कपची फायनल देखील तिकीट काढून आपण पाहायला गेलो तर ती वर्ल्ड कपची फायनल तशा प्रकारे पाहायला मिळत नाही. त्याप्रमाणे आज ज्या मॅचेस आपण या ठिकाणी पाहिल्यात अतिशय जबरदस्त. ऑन साईडला पूर्ण फोर्स ना यावेळेस मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिलं. संजूच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत षटकार. देखिए आप रिपोर्ट देख सकती है, देखिए गेंद जैसी गिरी उनके ऊपर लिखी थी मोहर. ये 35वां सिक्सर आप देख रहे हैं टूर्नामेंट का पहला दिन है और 35वां सिक्सर आता हुआ संजू के नाम पर जोर होता हुआ. क्या कहेंगे भरत सर जी, क्या बल्लेबाजी कर रहा है संजू? मला संजू सॅमसनची आठवण झाली. काय बॅटिंग सुरू आहे पहिल्या इनिंग मध्ये, म्हणजे पहिल्या मॅच मध्ये नितीन स्पोर्ट्स अर्णाला, गरज स्पोर्ट्स अर्णाला या टीमच्या अगेन्स्ट 44 धावा आणि वेळेस इनसाइड आउट. अतिशय सुरेख फटका, म्हणजे म्हणायचं गेलं तर MS स्टाईल मध्ये हा फटका खेळला गेला. 4 धावांसाठी चौकार. देखिए ऑफ स्टंप पर व्हाइट यॉर्कर डालने का प्रयास था, क्या खोद के निकाला, अनफील्ड के ऊपर से खेला और गेंद कवर बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए फरार होती हुई. इसको जाकर बहुत हुआ 30-30. अब 30 रन बने हैं. तीसरा ओवर चलता हुआ, गेंदबाज भी महंगे साबित होते हुए 2 गेंदों पर 10 रन आए. अगली गेंद संजू के लिए ऑफ स्टंप पर आया, ऑन साइड पर गेंद को खेला, गेंद जमीनी शेयर करते हुए फाइनल वाले क्षेत्र में ट्रैवल होती हुई जब तक गेंद को फील्ड किया जाएगा. यहां पर थ्रो बेहतरीन है विकेट कीपर के दस्तानों में. ओवर नंबर 3 का खेल समाप्त. रन संख्या 31 रनों पर बिना कोई नुकसान के
4-1 अचोला टीम की। 18 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है। एक छोटा सा ब्रेक में सुन लेते हैं संगीत, फिर आते हैं भरत सर जी के पास। कमांड दीजिए। पार्वती कापूर धले ज्योतीला सतवाचे फिराई एवढा उशीर झाला हे बाई बोला मेरा 3 ओवर का खेल समाप्त। रन संख्या 31, 31 रन है बिना कोई नुकसान के। भरत सर जी क्या स्टार्ट है। मैं तो कहूंगा कि 10 के डंडे से बल्लेबाजी का जलवा बिखर रही है दोनों बल्लेबाज और टीम 4-1 अचोले टीम। मगर ऐसे ही अगर बल्लेबाजी चलते रही तो 60 रन इस मैदान पर फन लाइट में एक लाजवाब मुकाबला हमें देखने को मिलेगा। और वाकई में भरत सर जी इस मैदान पर 60 रन फन लाइट में एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी है। क्रिकेट का महासंग्राम एनसीसी ट्रॉफी 2025 का ये थरार आप देख रहे हैं, क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच। मात्र जहीर आपण सकाळपासून काय पाहिलंय या मैदानावर, 3 ओव्हर नंतर मॅचेस आपण बदलताना पाहिलेत। मगाशी देखील आपण जो सामना पाहिला तो मी म्हटलं होतं एकविरा स्पोर्ट्सच्या विषयी की 3 षटकांमध्ये असं वाटलं की लवकर एकविरा स्पोर्ट्स टीम ही मॅच आपल्या खिशामध्ये घालेल, मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत लढावं लागलं होतं एकविरा स्पोर्ट्स या टीमला। या 3 षटकांमध्ये आपण 31 धावा पाहिल्यात, येणाऱ्या 3 षटकांमध्ये किती धावा असतील? व्हेरिएशन पाहिलं यावेळेस फ्लाईट तर दिली होती, मात्र वेग थोडासा कमी केला होता। ललित या गोलंदाजाला आपण पाहतोय, चांगली गोलंदाजी मागच्या मॅचमध्ये देखील ललितने केली होती, आपण रिप्ले पाहू शकाल। एक स्लो राम चेंडू आणि फ्लाइट एट म्हणायचं गेलं तर गुगली हा चेंडू टाकला गेला होता, अप्रतिम चेंडू हाताळला गेला। चेंडू येतोय डॉट। सही कहा सर जी, ललित गेंदबाजी पाए पहले गेंद को सिर्फ करना चाहते थे, गेंद अंदर की करीब आई थी, डॉट बॉल। संजू स्ट्राइक पर है, लो फुट टॉस चेंजअप वेरिएशन था, अपनी उंगली की जादू फेरी थी उस गेंद पर और संजू को बीट कराती हुई गेंद विकेट कीपर के दस्तान में, डॉट बॉल। ये डॉट गेंदे आप प्रेशर डालेगी क्योंकि प्रेशर में कोई बिगड़ जाता है तो कोई निकल जाता है। ये बेहतरीन मुकाबले हैं, मगर वहां पर मैरिट पे बल्लेबाजी सिंगल डबल को ध्यान देना होगा भरत सर जी, क्योंकि जितने क्रिकेट सिंगल डबल में बेहतरीन अच्छी गेंद का सम्मान, बुरी गेंद का अपमान करिए, ये क्रिकेट हमें सिखाता है। मगर मैचिंग पर जितनी बल्लेबाजी मैरिट पर होगी उतने रन अपने खाते में बन जाएंगे। ललितचं मी कौतुक करेल, चेंडू रिलीज होण्याच्या अगोदर मात्र ती ग्रिप चेंज करतोय, आपल्या बोटांची जादू पाहायला मिळते। मिस्टर स्टोक आहे, चेंडू हवेत, ललित झेलच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होता, अगदी झेलच्या खाली देखील ललित पोहोचला होता, मात्र तो कॅच ललितला कॅरी करता आला नाहीये। कॅच होतो ड्रॉप, सिंगल या ठिकाणी मिळेल, धावा झाल्या त्या 32। सही का भरत सर जी, मगर जीवदान किसे दिया है? संजू को इस मैदान पर जीवदान मिला, अपने फॉल्स में मौका था, घूम जाए थे वहां पर ललित, मगर वहां पर रिक्शन देख सकते हैं आप, देखिए उस गेंद ने कितना ऊंचाई ली थी, खिलाड़ी उनके हाथों में लगकर गेंद जमीन को धरती होती हुई। अगली गेंद प्रशांत के लिए आती हुई, ऑफ स्टंप पर प्रशांत आया, ऑन साइड पर गेंद को खेल दिया, क्या में गेंद जा रही, जब तक खिलाड़ी गेंद को फील कर पाएंगे डीप पर पोजीशन है, 1 ही रन मिल जाएगा स्कोर में भरती। इसको जाकर पहुंचा हुआ 33-33। अब बैकअप लगाया गेंदबाज ललित ने, खुलने का मौका नहीं दिया। 4 गेंदों का खेल हुआ, मैदान पर 2 रन खर्ची गए। भरत सर जी क्या लाजवाब गेंदबाजी। नक्कीच नक्कीच, अतिशय सुंदर। आणि खास करून व्हेरिएशन आपण जे ललितच्या गोलंदाजीमध्ये म्हणजे पहिले सुरुवातीचे 2 चेंडू डॉट, त्यानंतर शेवटच्या 2 चेंडूमध्ये आलेले 2 सिंगल, हे आपण आतापर्यंत 4 चेंडूमध्ये पाहिलेत। यामुळे स्मिस्टन स्टोक आहे, चेंडू हवेत आहे, त्या ठिकाणी स्ट्रगल करतोय फिल्डर झेलच्या खाली पोहोचण्यासाठी, अगदी जवळजवळ लॉंग लेगच्या फिल्डरने तो प्रयत्न केला होता, मात्र झेलच्या खाली येता आलं नाहीये। 2 धावा या ठिकाणी नक्कीच मिळतील या फटक्यावर, धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 35। एक आपण जहीर सकाळी ज्यावेळेस सुरू झाली होती, दुपार झाल्यानंतर आपण हे देखील वाक्य वारंवार म्हटलं होतं की इथून मात्र कुठल्या एंडनं खेळणं गरजेचं आहे। त्यावेळेस हवेचा झोत होता, आपण जर पाहिलं तर हवा जी आहे ही पश्चिमेच्या, माफ करा, पूर्वेच्या दिशेने हवा वाहत होती, त्याच्यामुळे पूर्वेच्या दिशेनं बॅटिंग करताना खूप मजा येत होती फलंदाजांना। आता तसं नाहीये, आता हवा पूर्णतः मंदावली आहे, थोडंसं या संध्याकाळच्या क्लायमेटमध्ये थोडासा गारवा देखील आहे। इथून दोन्ही एंड महत्वाचे आहेत, मात्र धावा तुम्हाला किती करायच्या त्या महत्वाच्या देखील आहेत या मॅचमध्ये। सही का भरत जी, आखिरी गेंद आना बाकी है 4थे ओवर की। स्ट्राइक पर बात की जाए तो संजू है, 35 रन बने, 14 गेंदों का सामना किया, 22 रनों पर बल्लेबाजी कर रहे हैं। अगली गेंद संजू के लिए आती हुई ललित द्वारा, स्विच करना चाहते हैं, स्विंग एंड मिस होती हुई गेंद सीधी विकेट कीपर के दस्तान में, डॉट बॉल। ख्याल ललित ने अपनी फ्लिस को समाप्त किया है। 4 ओवर का खेल समाप्त, रन संख्या है 35। 3 ओवर की कहानी इस मैदान पर थी 31 बिना कोई नुकसान के, मगर ये ओवर में लाजवाब बैकअप किया है। मगर आने वाली 12 गेंदों की कहानी क्या रहेगी? एक छोटा सा ब्रेक में संगीत फिर आते हैं भरत सर जी के पास। थँक्यू। रिप्ले पाहू शकाल, ऑफ ब्रेक आणि मातीचं विकेट आहे, सकाळपासून या विकेटवर खेळलं जात आहे, थोडंफार नक्कीच रब झालं असेल, त्या कारणाचं इतका टर्न
इतका स्विन आपण पाहतोय. जवळजवळ 3 चेंडू डॉट टाकलेत ललितनं. आणि मागच्या ज्या मॅचचा मी नक्कीच उल्लेख केला होता की ज्यावेळेस जवळजवळ सत्यनारायण कोपरी हा जो सामना सुरू होता आणि सर्वेश्वर चिकलडोंगरी यावेळेस देखील आपण तो त्या मॅच मध्ये भरपूर असे स्विन गोलंदाज पाहिले. सही कहा भरत सर जी. और वाकई में देखिए क्योंकि सुबह के क्षेत्र में 2 बेहतरीन आवाज के मालिकों ने उस विकेट की सराहना की थी कि वो 4-5 से डिस्टेंस रहता है वहाँ पर थोड़ी सी घास नहीं है उसके पीछे. फिर हम बीच में आएंगे तो वहाँ पर ग्रीन घास विकेट पर देखी थी भरत सर जी. वो सेशन हुआ था विकेट का और क्या वो गेंदबाजों को इस मैदान पर मदद मिलती हुई नजर आ रही है. क्या बेहतरीन वो गेंद गिरने के बाद स्विंग होती हुई नजर आ रही है. क्या कहना चाहेंगे आप. नक्कीच कारण जो आपण काही म्हणजे आपण आता सध्याच्या घडीला जो गोलंदाज आपण पाहतोय तो नक्कीच नितीन गणपत पाटील या पॅव्हलियन स्टँडच्या दिशेने गोलंदाजी करतोय. बॅटर आपण पाहतोय तर नारंगी खाडी एंडच्या दिशेने बॅटिंग करतो. तिकडचा तो गुडलँड स्पॉट आहे जाहीर. त्या गुडलँड स्पॉटवर थोडाफार ग्रास आहे गवत आहे. त्या गवताचा कदाचित फायदा इथे मात्र बॅकफुट पंच केलं होतं. चेंडू हवेत होता मात्र पॉइंट रिजनच्या फिल्डरनं त्या ठिकाणी केली आहे चुकी. एक सोपा कॅच होता त्या ठिकाणी. अगदी त्या फिल्डरला हलावा देखील लागलं नव्हतं मात्र तो कैच त्याच्याकडून होतो ड्रॉप. सही कहा सर जी. बेहतरीन बैकफुट पर जाकर जगह बनाई थी मगर गेंद स्टंप शॉट था. वहां पर कैच का मौका था. फ्रंट लाइट के मुकाबले आज साइड इस मैदान पर अपना खेल का जलवा भी करना होगा. वहां पर फिर से संजू को प्रशांत को अब जीवदान आया है. 36 धावा पळकावर आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा प्रॉपर करेक्शन त्या ठिकाणी झालं नाहीये. सिंगल फक्त नक्कीच त्या ठिकाणी मिळेल. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. एका धावेनं स्कोरबोर्ड पुढे सरकतोय. धावा झाल्या त्या 37. 37 प्लस पॉइंट जाईल. आतापर्यंत 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 37 धावा फलकावर मात्र आतापर्यंत एकही विकेट नाहीये. हा एक प्लस पॉइंट आहे. सही का भरत सर जी. इस मैदान पर एक लाजवाब देखिए अगर इस मैदान पर कौन से अंदाज में बल्लेबाजी होगी. 10 गेंदों का खिलाना बाकी. संजू स्ट्राइक और प्रशांत नॉन स्ट्राइक पर. प्रशांत स्ट्राइक पर अगली गेंद खेल तैयार. संजू नॉन स्ट्राइक पर है. आउटसाइड खेलना चाहते थे. ठप्पा गिरने के बाद गुड लाइन से उछाल लेती हुई अब संजू ने कहा प्रशांत को आपको विकेट डालना होगा और विकेट कीपर ने आकर गेंद को लगा दिया विकेट पर. और प्रशांत की खेली को लगता हुआ विराम. बल्लेबाज कौन. पहला झटका. टीम 1 अचोली टीम की उम्मीदों को लगता हुआ कमांडी. शुक्रिया डीजे. बरसती न्यू बैटर मैदान पर अपने स्टेडियम से उतरते हुए नजर आएंगे. मगर वहां पर एक प्रशांत सर और तुकान सर जी ने ये भी जिक्र किया था कि इस मैदान पर एक खासियत रही है. 25वां साल आपने देखा मगर ये 26वां साल है जो परंपरा चलती आई है. बैक टू बैक एनसीसी ट्रॉफी जीतने वाले कप्तान या टीम इस मैदान पर अभी तक आई नहीं है. क्या कहना चाहेंगे. जो चैंपियन टीम थी उसी मैदान से इसी पहले मुकाबले में वो पराजित होती हुई नजर आई. भरत सर जी. नक्कीच जाईल. एक तर मी खास करून कौतुक देखील करेल एनसीसी नारंगी या क्रीडा मंडळाचं. कारण इथून आपण जे आयोजन पाहतोय त्या आयोजनाच्या मोहात मी म्हणेन अनेक खेळाडूंना आपण पडताना पाहिले. अनेक प्रेक्षकांना या आयोजनाच्या मोहात आपण पडताना पाहिले. आणि ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की प्रत्येक वर्षी नवीन चॅम्पियन. लक्षात ठेवा प्रत्येक वर्षी नवीन चॅम्पियन नवीन टीमला संधी. हे एनसीसी कपचे खासियत आहे. ही चेंडू मात्र हा चेंडू निघून जाते बाउंड्री लाईनच्या बाहेर. खणखणीत षटकार 6. शुक्रिया देखिए आप रिप्ले में देख सकते हैं. देखिए ऑफ स्टंप पर आए पैरों पर गेंद दिया और क्या पुल कर दिया था और गेंद को गुल कर दिया. मगर और एक सिक्सर आएगा तो इनामों के हकदार बन जाएंगे संजू. कर पाएंगे गेंदबाज करने देंगे. करना होगा संजू को लड़ना होगा. संजू के उस पारी तक जा रहे. पहले मैच में वो 44 रनों की पारी क्या वो बेहतरीन पारी थी. मगर हाँ भी बात की जाए तो 17 गेंदे 28 रनों पर नाबाद है संजू. ये गेंद संजू बैक टू बैक सिक्सर आएगा क्या. आउटसाइड पर ये हवा में है. गेंद ने ऊंचाई ली. लंबाई भी ज्यादा. गेंद सीमा के बाद 6 रन. कम ऑन डीजे. तो भैया डीजे रिप्ले देख सकते हैं क्या बल्लेबाजी हो रही है भरत सर जी इस मैदान पर. देखिए रिप्ले ऑफ स्टंप पर ऑन साइड पर खेल दिया और संजू अगर और एक सिक्सर लगाते 1000 के हकदार बनेंगे. मगर क्या बल्लेबाजी. संजू मैदान पर नारंगी के चाहता हुआ नजर आ रहा है. 4-4-1 अछोले टीम का. क्या कहना चाहेंगे भरत सर जी.
ना हवा ना दुआ, संजू जहाँ पे खड़ा वहाँ से ॲक्च्युली टीम मी तर माहिती म्हणे सुरू, कारण काय बॅटिंग सुरू केले, सुरेख बॅटिंग संजूने केले. जवळपास पहिल्या मॅचेसमध्ये 44 धावा, इथे देखील 18 चेंडूमध्ये 34 धावा या आपण संजूच्या बॅटमधून पाहिल्यात. म्हणून मी म्हटलं ना की संजू सॅमसनची मला आठवण करून दिली आहे खेळाडूनं. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू षटकार आणि तिसरा चेंडू देखील निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. संजू ऑन फायर. षटकार षटकार आणि षटकार 6. थैंक यू. 5 ओवर का खेल समाप्त. टीम की रन संख्या 55. संजू पहुंचे 40 रनों पर. टीम को और एक सिक्सर, एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी है. मगर दोस्तों भरत सर जी कह रहे ना, ये पिक्चर का पहला पार्ट है, इसके बाद इनिंग आनी बाकी है. मगर जब वहां पर 2 कमेंटेटर भी चेंज होंगे, वो मुकाबले में ट्विस्ट कहानी लेकर आएगा कि मुकाबला, और ये इतिहास रचने वाला मैदान है. इसने मैदान पर इतिहास रचा. 55 धावा झालेल्या आहेत. आखिरी ओवर अभी भी मैदान पर आना बाकी है. भरत सर जी इस मैदान पर संजू छा गए हैं. ट्रिपल 4 की टीम के बल्लेबाज संजू की हवा. संजू हॅट्रिक सिक्सेस आपण पाहू शकाल डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. कशा प्रकारे हॅट्रिक सिक्सेस षटकारांची तिकडी संजूने पूर्ण केली. अफलातून स्टोक. संजू ऑन फायर. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू केले आहे. तर नाणेफेक जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय कुठेतरी म्हटलं होतं त्या टीम कॅप्टनना की थोडीफार संध्याकाळच्या वेळेमध्ये जी हवा वाहेल त्या हवेचा आम्हाला थोडाफार फायदा मिळू शकेल, या कारणास्तव आम्ही नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारतोय. आता संजू काय बॅटिंग साकारतोय. 19 चेंडू 40 धावसंख्येवर संजू खेळतोय आणि टीम पोहोचते तब्बल 55 या धावसंख्येवर. गोलंदाज अंतिम षटक. यावेळेस आपण हा चेंडू पाहिला तर भरपूर बाहेर वळतोय चेंडू. पंच देखील या ठिकाणी दर्शवित आहेत की यस इट इज अ व्हाईट बॉल. धावसंख्येमध्ये भर, कदाचित ते प्रेशर, ते टेन्शन जाणवत आहे या ठिकाणी. वेदांत हा आपण गोलंदाज पाहतोय. धावसंख्या झाली ती 56. सही का भरत सर जी. इस मैदान पर संजू की हवा चल रही है. संजू अगर और एक सिक्सर लगाए कि 2000 के तो हकदार बन चुके हैं. विधान गेंदबाजी पर है. टॉस गेंद को आउट साइड पर मोड़ दिया. गेंद इस वाले का क्षेत्र में ट्रैवल होती हुई जब तक गेंद को फील्ड किया जाएगा वो शांति के संजू को ज्यादा से ज्यादा स्ट्राइक पर लाया है. संजू का बल्ला इस मैदान पर बोल रहा है. 19 गेंदों पर 40 रनों से पहुंचे हैं संजू. टीम को पहुंचाया 57 पर. 5 गेंदों का खेल आना बाकी है क्या, मगर ये सिक्सर आएगा संजू के बल्ले से. बैक टू बैक 3 इनोर हमने देखे संजू के बल्ले से. वापसी करावी लागेल कारण टार्गेट 57 या आकड्यापर्यंत हा संघ पोहोचला गेलाय. त्याच्यामुळे एखादी वापसी करावी लागेल. या वेळेस देखील लाईन खराब पाहायला मिळते. वाईटचा इशारा. मात्र त्या ठिकाणी कशा प्रकारे चेंडू काय कदाचित ड्यू फॅक्टर जाणवत आहे मैदानाच्या आतमध्ये. कायची ग्रीप मिळत नाही का गोलंदाजाला. अशा प्रकारे ज्याप्रमाणे आपण हा चेंडू पाहू शकाल रिप्लेमध्ये, कदाचित ती ग्रीप मिळाली नाहीये. या कारणाचा तो चेंडू मात्र त्याच्या हातातून निसटला गेला. वाईटचा इशारा 1 धाव नक्कीच मिळेल. सही का भरोसा जी. अगली गेंद संजू के लिए. बेहतरीन शॉट है. लॉन्गों पर गेंद ने ऊंचाई ली. लंबाई कितनी होगी, खिलाड़ी है वहां पर. एक लाजवाब कैच संजू की खेली को लगता हुआ विराम. दूसरा झटका. ट्रिपल 4 वरना छोले टीम की उम्मीदों को कमान दीजिए. ग्रामस्थ क्रीडा मंडळ एनसीसी चषक 2025 मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. संजूची खेळी आपण पाहू शकाल. 20 चेंडू 40 धावा, 200च्या स्ट्राईक रेटने धावा बनवल्या संजूनं. तब्बल 4 सिक्सेस आणि 2 फाऊर चौकार आपण पाहिले. मात्र आजचा दिवस संजू नक्कीच एकदा टाळ्या व्हायला हव्यात या खेळाडूसाठी, कारण जवळजवळ पहिली मॅच 444 अचोले हा संघ खेळला होता. गरज स्पोर्ट्स आणणारा या टीमच्या अगेन्स्ट त्यावेळी देखील 44 धावेची आपण खेळली संजू याची पाहिली. दुसरी मॅच जवळजवळ म्हणायचं गेलं तर अचोळे टीमला आपण पाहतोय आणि सर्वेश्वर चिखलडोंगरी या टीमला आपण पाहतो. आणि या चिखलडोंगरी टीमच्या अगेन्स्ट देखील तब्बल आपण संजूची खेळी पाहिली 40 धावेची. म्हणजे आज संपूर्ण दिवसामध्ये 2 इनिंग मध्ये 84 धावा या खेळाडूने कुठलेत मैदानाच्या आतमध्ये. सही का बरस जी. 84 रनों की जो पारी है 2 मैच में, मगर नीव बाटा मैदान पर दाखिल होते हुए संदीप. अगली गेंद लो फुल टॉस ऑन साइड पर. कैच में है खिलाड़ी वहां पर कैच का प्रयास कर रहे हैं मगर 2 सेकंड हटा में. ओहो लाजवाब कैच. और एक बल्लेबाज को लौटना होगा. संदीप गए, संदीप लौट गए. कमांड दीजिए.
अटेम्प्ट मध्ये तो कॅच पकडला गेला. जवळपास 3दा की 4दा जगलिंग झालं होतं, मात्र काय कॅच कॅरी केला. जवळजवळ डीप लॉंग ऑन रिजन मध्ये तो फिल्डर होता. पाहू शकाल आपण यावेळेस फ्लाईट नक्कीच मिळाली होती. मिडल करता आला नाही चेंडू. मिस्टर स्टोक चेंडू अवैध होता. लॉंग ऑन चा फिल्डर पहा, भरपूर रेंज कापून वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा आणि चौथ्या अटेम्प्ट मध्ये तो कॅच पकडला गेला. वॉट कॅच, अप्रतिम कॅच. व्हॉलीबॉल प्रमाणे तो हा चेंडू हातामध्ये खेळत होता. फिल्डर वारंवार नक्कीच पाहायला आवडेल DBN लाईव्हच्या माध्यमातून. पहिल्या अटेम्प्ट मध्ये हातातून निसटला होता, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये देखील, तिसऱ्या अटेम्प्ट मधून देखील आणि चौथ्या आणि जवळ पाचव्या अटेम्प्ट मध्ये तो कॅच कॅरी केला गेला. वॉट कॅच, अप्रतिम कॅच. सही कहा सर जी. न्यू बैटर मैदान पर और यहाँ पर फिर से गेंद हैट्रिक के हमने सिक्सर देखे हैं. डब्ल्यू क्या यहाँ पर बबलू खुश होगा? गेंदबाज के लिए मौका है, मगर क्या वो हैट्रिक पहली इस मैदान पर 250 के लिए जरूर करीब में थे वहां पर संजू, मगर वो नाकाम. मगर गेंदबाज हैट्रिक पर है. क्या वो हैट्रिक हमें इस टूर्नामेंट की देखने को मिलेगी? पहली चिकलडोंगरी टीम एक लाजवाब टीम इस मैदान पर. क्या वो मुकाबले को आखिरी गेंद तक लेकर गए थे और क्या मुकाबला. दोनों टीमों ने मेहनत की है, पसीने गवाए हैं और मेहनत किसे इस मैदान पर फल आता हुआ मिलेगा. थोड़ी देर का इंतजार है, इसके बाद है कि आना बाकी. कितने रनों का ये टारगेट रखा जाएगा चिकलडोंगरी टीम के सामने. 4-4 नाचोली टीम चला मित्रांनो. जास्त वेळ जाऊ देऊ नका. थोडीशी घाई करायची तुम्हाला विनंती करता. एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी जल्दी भी नजर आ रही है. अगली गेंद गेंदबाजी पर है. हैट्रिक बॉल लो फुटा से गेंद को खेल दिया लंगा पार. गैप में हल्का तो खेला था. जब तक गेंद को फील किया जाएगा 1 को 2 में तब्दील कर जाएंगे दोनों बैटर. इसको जाकर पहुंचता हुआ 60 अब 60 रन. 4-4 होना छोले टीम. 3 विकेट के नुकसान पर. भरत जी आने वाली अभी भी इस मैदान पर बात की जाए तो 3 से 2 गेंदों का खेल मैदान पर आना. 2 गेंदों का खेल बाकी है. क्या कहना चाहेंगे आप भरत जी? एक मोठा आपण धाव पळक पाहतोय. फ्लड लाईट मध्ये इतकी मोठी धावसंख्या नक्कीच एक समाधानकारक आपण हा स्कोर पाहू शकतोय. जहीर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्रायगेनला आपण बॅटर पाहतोय. श्रावणला पाहतोय आपण. श्रवण आहे. चांगला चेंडू आपण पाहिला त्यावेळेस. हा चेंडू नक्कीच एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. एक आपण प्रिडिक्शन केलं होतं जहीर की रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी विकेट प्राप्त नक्कीच केली जात आहे. एक आपण प्रिडिक्शन केलं होतं की जवळपास 50 धावा या फ्लड लाईट मध्ये अपेक्षित असतील. समाधानकारक तो आपण स्कोर मानू शकतोय. मात्र या ठिकाणी 60 धावा झालेत जहीर. ऋतिक न्यू बैटर मैदान पर दाखिल होंगे. वो आखिरी गेंद खेलने होगी बल्लेबाज इस मैदान पर सवन को. मगर क्या दोस्तों ये पिक्चर का पहला पार्ट की आखिरी गेंद है. इंटरवल के बाद जैसे हमारे दुकान सर जी है, प्रशांत सर जी हर बार कहते हैं कि ये मैदान ने बहुत कुछ देखा है. मतलब दोस्तों ये पहली इनिंग जो लाजवाब आई है ना, इंटरवल के बाद ट्विस्ट कहानी लेकर जैसे थिएटर में आते हैं पिक्चर में, उसके बाद सीरियल पर भी कहानी बदलती है. क्या ये मुकाबले की कहानी बदलने के लिए 2 बेहतरीन आवाज के मालिक जैसे इस मैदान पर आएंगे. और दोस्तों हर बार देखा है आज का दिन पहला है, दूसरा दिन आना बाकी है. ऐसे तो अभी 4 दिन इसके बाद इस टूर्नामेंट के आने बाकी है भरत जी. मगर पहला दिन तमाम जनता को खुश कराती हुई तमाम टीमें. क्या कहना चाहेंगे आप? म्हणजे आपण असं म्हणू शकतो जहीर ये तो सुरुवात आहे. पिक्चर अभी भी बाकी आहे. कारण हे आजचा फक्त आपण पहिला दिवस पाहिलाय या स्पर्धेचा. अजून आपल्याला भरपूर दिवस बघायचे आहेत. या ठिकाणी एक चिक सिंगल कंप्लीट केला गेला. शेवटच्या चेंडूवर सिंगल मिळतोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 6. 6 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला जातोय. धावसंख्या आपण फलकावर पाहतोय 441 आचोले या टीमची. 61 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि 62 धावा या विजयासाठी दिल्या जात आहेत सर्वेश्वरी चिक्कलडोंगरी या टीमला. सही का भरोसा जी. इस मैदान पर पहला पार्ट समाप्त हुआ है. काम मत जाइए दोस्तों, थोड़ी देर के बाद हम आएंगे आपके साथ एक छोटा सा ब्रेक और कॉम बॉक्स में बदल हो जाएगा. एक 2 आवाज के मालिक इस मैदान पर आ जाएंगे हमारे कॉम बॉक्स में. वो है प्रशांत अदोर जी और तुकाराम मांगेला सर जी. हम आपके लिए थोड़ा सा हम रुकते हैं, फिर एक धुआंधार मुकाबला लेकर आएंगे. 2 आवाज के मालिक इस मैदान पर. क्या वो धमाका हमें देखने को मिलेगा? टीम आ रही है 4-4 चलिए टीम मैदान के अंदर दाखिल हो रही है. क्या मुकाबला आएगा? एक ब्रेक में संगीत कमांडी त्याने घाटात केला हिराडा. लखात नंबर 1 आपल्या गावचा हाय बैल जोडा. Hey!
पाटलांचा बैलगाडा पाटलांचा बैलगाडा गाडा त्या वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. आपण पाहताय नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित NC चषक 2025 एक खेळी आता दाखवली जाते. पहिल्या इनिंगचा खेळ संपला आहे. संजूची 40 धावांची अनागती इनिंग जी 20 चेंडूमध्ये 40 धावांची खेळी साकारली होती. त्या खेळीमध्ये 4 षटकार 2 चौकारणं सदलेली आणि प्रत्येकजण आपल्या टीमसाठी 100%चं योगदान देतो. संजूने 200% दिल्यात. 200च्या स्ट्राईक रेटनं या धावा त्यानं केल्यात, त्याच्यामुळे 200% दिला. पण तो पहिला पार्ट संपला आहे. दुसरा पार्टही तितकाच धमाका होणार आहे. धमाका दुसऱ्या बाजूने देखील येऊ शकतो. 62 धावांचा पाठलाग आहे, पण तितकी ताकद चिकडोंगडे टीमकडे देखील आहेत. आणि ज्यावेळेला येईल त्यावेळेला समोरच्या कक्षामध्ये प्रशांत जाधवडे पुन्हा एकदा जॉईन होतील. आमचे DJ रेडी आहेत. आपण स्क्रीनवरती ती इनिंग एन्जॉय करतोय. आपण एक गाणं एन्जॉय करूया. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. आहे हो मान. आमच्या एकीची ताकद, आमच्या एकीची ताकद, हारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. हारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी. थँक्यू. जसा उल्लेख केला, सामना रंगणार नाही, प्रत्येक सामना रंगतोय. एक सामना नाही रंगणार, तर प्रत्येक सामना तो मैदानावरती रंगतोय. आजच्या दिवसामध्ये आपण 5 सामने पाहिलेत. 5 सामन्यामधल्या 3 सामन्याचा रिझल्ट तर शेवटच्या चेंडूपर्यंत जाताना आपण पाहिलाय. एक सामना होता तो शेवटच्या ओव्हरमध्ये रंगलेला होता. त्याच्यामुळे हाही सामना त्याच दिशेनं जाऊ शकतो. मॅचला मजा येणार आहे. पुन्हा एकदा प्रशांत जाधवडे आमच्या जोडीनं सज्ज होतील. 36 चेंडू आणि 36मध्ये बरोबर 63 नाही करायचे आहेत, 62 करायचे आहेत. आणि 63 असतं तर उलटा पुलटावाला खेळ मैदानामध्ये असतं. प्रशांतजी आपलंही स्वागत आहे. आजच्या या दिवस रात्र क्रिकेटमधली आज शेवटची इनिंग आहे. उद्या संघ जे खेळणार त्यावरती चर्चा होणार आहे. पण तुर्तास 6 षटकांचा खेळ आहे आणि 62 धावांचं आव्हान लक्ष समोर आहे. सर्वेश्वर चिकडोंगरे टीम. या सामन्यामध्ये संजूची बॅटिंग अप्रतिम निश्चितच आपण बघू शकता. पहिल्या मॅचमध्ये 44 धावांची खेळी, दुसऱ्या मॅचमध्ये 40 धावांची खेळी, 36 चेंडूमध्ये 62 धावांचं आव्हान. चिकडोंगरी संघ देखील एक दावेदार संघ आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सत्यनगर कोपरी संघाला त्यांनी पराभूत केलं. त्यानंतर या मॅचमध्ये 441 आचोडे संघानं अतिशय दर्जेदार कामगिरी केली. हा सामना देखील महत्त्वाचा असेल. आणि अगदी थोड्याच वेळात धनंजय आणि प्रवीण ही जी जोडी आहे DBNची, उद्या कोणते संघ खेळणार आहेत त्याची माहिती आपल्याला स्क्रीनवरती देणार आहेत. अगदी काही क्षणातच ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. आघाडीचे बॅटर मैदानावरती दाखल झालेले आहेत. हर्षद अत्यंत महत्त्वपूर्ण खेळाडू आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याचा साथीदार असेल बेनीचा फलंदाज हर्षद बरोबर. आणि कन्या प्रतिष्ठान गुहागरचे काही प्रतिनिधी आहेत आणि प्रशांतजी आपल्या समालोचकाचे नक्कीच फॅन आहेत आणि आपल्यासाठी त्यांच्याकडनं कॅश प्राईज देखील आलेत. कन्या प्रतिष्ठान गुहागर, कन्या प्रतिष्ठान गुहागर इथून आले, तर त्यांच्याकडनं कॅश प्राईज देखील आपल्याला आले. एक जे आपलं समालोचन आहे खास करून सामन्याला आणणारी रंगत, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं कॅश प्राईज देखील आले आहेत. आणि आमचे मित्र प्रशांत जाधवडे देखील चिपळूणला बिलॉंग करतात आणि गुहागर बरोबर बाजूलाच आहे. त्याच्यामुळे कन्या प्रतिष्ठान गुहागर यांच्याकडनं त्यांच्या कलेला वाव देण्याचा प्रयत्न या निमित्तानं झाला आहे. तुकाराम सर, चिपळूण आणि गॉगर बरोबर चिपळूणचं एंड जेव्हा होतं तेव्हा रामपूर गोंडसरे मार्गातून ही गावं लागतात आणि त्यानंतर गॉगरची हद्द सुरू होते. त्यामुळे कन्या प्रतिष्ठान तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. त्यांची स्पर्धा लवकर येते. 16 तारखेला त्या स्पर्धेचं आयोजन निश्चितच करण्यात आलेलं आहे. नारिंगीच्या मैदानावरती 2026मध्ये इथे बघण्याचा त्यांचा मानस आहे. धर्मेंद्र आणि हर्षद कन्या प्रतिष्ठान, थँक्यू सो मच. पहिला चेंडू खोलबट टप्प्याचा खोदून काढला ऑन साईडला. नॉकरमध्ये क्षेत्ररक्षक 1 धाव मिळेल. एकेरीनं आता खातं खोललं गेलं. बॅटरचं बॅटर धर्मेंद्र. आपण यापूर्वी तुकाराम सर बघितलं डगआउटमध्ये ज्या टाळ्यांचा गजर होत होता, संजूची बॅटिंग आपल्यातून होत होती. आज दिवसभराचा जो खेळ आहे तो अतिशय दर्जेदार राहिलेला आहे. प्रेक्षकांचा ऑनलाईनचा प्रतिसाद
डिबेनचे चांगले ग्राफिक क्वालिटी म्हणजे क्रिकेटमध्ये NCC चषक म्हटलं ते क्वालिटी आदर्शवत स्पर्धा कशी असते त्याचं एक छान उदाहरण आहे. नक्की म्हणजे फक्त क्वांटिटी नाही तर क्वालिटी ही महत्त्वाची आहे. आणि जितकी क्वालिटी आपण मैदानावरती आज खेळाडूंची पाहिली ना तितकीच क्वालिटी किंबहुना DBNच्या स्क्रीनवरती यूट्यूबवरती देण्याचा प्रयत्न DBNच्या चॅनलने देखील आहे. क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही तुम्ही देण्याचा प्रयत्न नक्कीच करायचा आहे. कारण बऱ्याच वेळेला काय असतं क्वांटिटीच्या नादामध्ये क्वालिटी खराब होते आणि ती DBNनं मेंटेन ठेवलेलं आहे या स्पर्धेमध्ये. धर्मेंद्र आणि हर्षद ही जोडी मैदानावरती आहेत. तर पहिले षटक हाताळण्यासाठी विशाल स्वीप केलंय या चेंडूला खेळलाय. चेंडू झाला फायनल क्रिजरमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचला. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि टाळ्यांचा गजरचा जसा उल्लेख केला होता. बघा ही जोडी आहे. एका बाजूला हर्षद आहे दुसऱ्या बाजूला धर्मेंद्र आहे. म्हणजे शोले पिक्चरमधल्या आपण धर्मेंद्रला पाहिलंय तशी ही जय विरूवाली जोडी आहे. ही जय विरूवाली जोडी चालली तर सर्वेश्वर चिकलडंगरे टीम पुढे जाणार आहे. आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले अत्यंत महत्त्वाचा आहे. धर्मेंद्रचा खेळ अगदी वेगळा. ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केले पहिल्या मॅचमध्ये गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा विशाल सज्ज असतील. युसुफचा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. समर्थन दोन्ही बाजूला आहे. 4-4-1 आठवडे संघाला देखील समर्थन आहे. मगाशी बघितलं तर आपण चिखलडोंगरी संघाकडनं टाळ्या बदल्या आता आठवडे संघाकडनं टाळ्यांचा गजर झाला. टाळ्यांचा गजर का होणार नाही कारण त्यांनी पहिले षटक हाताळण्यासाठी अशा गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिले ना विशाल पाटीलला. या मैदानावरची एक स्पर्धा त्यानं गाजवली आहे बेस्ट बॉलर म्हणून. त्याच कारणास्तव त्याच्या हातामध्ये चेंडू हे पहिले षटक हाताळण्यासाठी त्यांनीही दिलं आहे. बरा दूरवर होता पण एक आवाज आला याचा अर्थ बॅटला स्पर्श झालाय. बॅटला स्पर्श झाला. निराशा चेहऱ्यावरती आहेत. पहिला तर गोलंदाजच्या म्हणजे तोंडातनं तो थोडासा श्वास निघाला की खराब चेंडू आहे. पण त्यानंतर जेव्हा बॅटला स्पर्श झाला तेव्हा तेच एक्सप्रेशन आपण फलंदाजी पाहिलेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा आहे धाबावरती 3. फिलहाल गेंदबाज तैयार हो रहे हैं. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. इस गेंद को नहीं खेलना था लेकिन क्या करे अनवांटेड है. जानबूझकर ये सारी चीजें नहीं होती लेकिन बल्ला चला गया गेंद की तरफ. बल्ले का आडोरी किनारा लगा और गेंद विकेट कीपर की तरफ चली गई. स्कोर 3 रन बगैर किसी नुकसान के. रिक्वायर्ड 11 के ऊपर का है. राउंड विकेट गेंदबाजी हो रही है. हवा में ऊपर चली गई गेंद के नीचे खिलाड़ी. क्या ये कैच हो जाएगा? बहुत ऊपर है तारामंडल में और ये कैच लपक लिया. हर्षद की पारी समाप्त. आचोले के समर्थक तालियां बजा रहे हैं. तालियां बज रही है. विकेट गिरता हुआ गाना भी बजेगा. थँक्यू. काय विनयनं झेल टिपलाय. जितका वर गेला होता म्हणजे ते मेलबॉर्नचं क्रिकेट असतं ना वरचं छप आहे ते 76ला लागला असता इतका वर गेलाय. चेंडू होता 5वा चेंडू खेळण्याचा प्रयत्न हर्षदने केला होता. मागचे 2 रिव्हर्सिप पाहिले. एक रिव्हर्सिप आणि एक ऑफस्टमच्या बाहेरचा जो चेंडू कनेक्ट होत नव्हता आणि ते पूर्णपणे दबाव तो आता जो फलंदाजावरती येत होता आणि त्याच दबावामध्ये विकेट्स खास करून हर्षदच्या रूपानं विकेट गमावला. पण कौतुक ते क्षेत्ररक्षकाचं ज्याने झेल टिपलाय विनयचं कौतुक व्हायला हवं. आणि त्याचं कारण आहे कारण कौतुक गाव याच्यामध्ये देखील एक कारण आहे. चेंडू खूप वरती गेला तर उंच उडालेला झेल होता आणि अशा वेळेला चेंडूच्या खाली येणं गरजेचं होतं. खूप छान पद्धतीने जजमेंट आपण पाहिलं अभिनयाचं. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होते. धर्मेंद्रचा विकेट का गेला त्याचे कारण पहा. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न चेंडूच्या पिचपर्यंत फलंदाज नाहीये. आता हा विनय पहा चेंडूच्या खाली कशा पद्धतीने आणि कॅमेरामन ओ हो काय कॅमेरा काय अत्यंत सुंदर. विनयने झेल पकडलाय झेल आणि बॅट्समनचा संपला खेळ. फलंदाज हर्षद बॅक टू द पॅबल इन धावफलका धावा 3 एका गडाच्या मोबदल्यामध्ये. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाला विशाल. तुकाराम सर मैदानावरती जेव्हा सत्यानंद कोपरी संघासारख्या दिग्गज संघाला तुम्ही पराभूत करता तेव्हा आत्मविश्वास वाढवला असेल परंतु आठवडे संघानं ज्या पद्धतीनं कामगिरी केली चमकदार कामगिरी केली त्यांच्या विरुद्ध तुम्ही खेळता त्यावेळेस तुम्हाला आणखीन एक मोठा विचार करायचा सकारात्मक विचार करून बॅटिंग करावं लागेल. इंटेन अतिशय महत्त्वाचा असेल. महत्त्वाचा जो उल्लेख तुम्ही केलाय बरोबर अपील जरूर झाले. यष्टेंच्या वरनं हा चेंडू पार झाला. पहिले षटक विशालच्या या पहिल्या षटकामध्ये धावाल्या त्या 3 पाटलाक आहे 62 धावांचा. तुमच्या ते चर्चेवरती मी पुन्हा एकदा येणार आहे पण आता DJC वेळ झाले. 30 चेंडूचा खेळ शिरकलेला आहे. 62 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना विशाल पाटीलच्या पहिल्या षटकामध्ये धावाले आहेत 3 आणि आता 30 चेंडूचा खेळ आहे आणि 30 चेंडूमध्ये 59 जे पहिले षटक आपण पाहतोय तोपर्यंत एक ऐकूया संगीत. Exclusive remix.
थँक्यू. एका गोष्टीचा उल्लेख बिलकुल आपण सही का आता की आचोळ्याच्या टीमनं शेवटच्या चेंडूवरचा थरार जिंकलाय तर चिखलडोंगरे पण तिथूनच आलाय. पण आता दोन्ही टीमला शेवटपर्यंत जाणं परवडणार नाहीये. त्या शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच गेला तर पुन्हा एकदा ती धडधड वाढली जाणार आहे. त्याच्यामुळे टीम आचोळे काय करणार, त्याच्या अगोदर अशा गोलंदाजाचा वापर करणार की या मॅच लवकर आपल्या बाजूने करणार. तर चिखलडोंगरे टीम इथे थोडासा अटॅकिंगमध्ये येणं गरजेचं आहे, आक्रमक करणं गरजेचं आहे. आणि त्याच वेळेला हा जो 62 धावांचा पाठलाग आहे तो पुढच्या 2-3 षटकापर्यंत जर पाहिला तर 30च्या आसपास धावसंख्या जर या 3 षटकापर्यंत नाही पाहिली तर थोडंसं कठीण आहे. अगदी बरोबर. आता या षटकामध्ये आपण बघू शकता किती धावा येतात. धर्मेंद्र 1 वर विशालनं आपलं खातं खोललेलं नाही आहे. अंकित आपल्या बॉलिंग मार्फत सज्ज असेल. आता गोलंदाजी मार्क वरती तो अंकित आपण पाहू शकता. तर स्ट्राईक रेनला धर्मेंद्र 3 धावा एका गड्याच्या बोबद्यामध्ये. ऑफ्टरच्या भारताच्या चेंडू खूप सुंदर पद्धतीनं स्टेअर केलाय. गलीमध्ये संतोषनं खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 1 धाव घेण्याची संधी धर्मेंद्रला मिळेल और इसी के साथ स्कोर 4 रन 1 विकेट के नुकसान पर. थोडं दिशा देण्याचा प्रयत्न केला होता, भेदायचा होता. म्हणजे जो बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक होता, एक फ्लाईंग स्लिप आणि गलीच्या मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्यामधलं जे गॅप होता त्या गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला होता. आता विशालची इनिंग महत्त्वाची. पहिल्या सामन्यामध्ये थोडेसे कमी पडले होते, आता त्याची भरपाई त्याने या सामन्यामध्ये करून द्यायची आहे. बहुत ही क्रुशियल मुकाबला. अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाज तैयार है. गेंदबाजी करने के लिए अंकित, सामना करेंगे बल्लेबाज विशाल. स्कोर 4 रन 1 विकेट के नुकसान पर. मैंडेटरी पावर प्ले ऑन. टपकाते गेंद अंदर की तरफ आते भी बहुत बढ़िया सुंदर गेंदबाजी. ज्यादा गति नहीं अंकित के पास, ज्यादा गति नहीं लेकिन नियंत्रण बहुत अच्छा है और कंट्रोल के साथ थोड़ा सा ऑफ स्टंप के पास से गेंद को अंदर की तरफ ला रहे. सुंदर गेंदबाजी करते हुए. कारण अंकितच्या गोलंदाजीचे महत्त्व काय माहिती आहे का, ॲक्युरेसी, जी लेंथ, ती लेंथ महत्त्वाची होती. गुड लेंथ आणि त्याच्या आसपास चेंडू पिच केला गेला होता. समोर समोर खेळलाय, बरोबर बी मध्ये खेळायचं होतं. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू परत आलात. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला डेंजरच्या दिशेनं. चेंडू फेक झाली होती. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. बघा धावा जर एका बाजूला थांबल्या तर पाठलाग होणार नाही. भले मोठे फटके नाही येणार, मोठे फटके जर नाही येणार, पण मोठे फटके जरी नाही आले, सिंगल डबलनं जर तुम्ही स्कोरबोर्ड चालवत ठेवला तर कदाचित धावांचा पाठलाग करणं ते सोपं होऊन जाईल. 1.3 षटकाचा खेळ आतापर्यंत झालाय. धावा आहेत फलकावरती 7. अंकित पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्रायकरला फलंदाज धर्मेंद्र. चेंडू खेळल्या. इथे आपण बघू शकता 1 धाव तर मिळेल. एकेरी धावनी धावसंख्या वाढते. टाळ्यांचे गजर होते. एनसी चषक 2025चा महासंग्राम आणि कन्या प्रदेशांच्या माध्यमातून एक विश्लेषक म्हणून ज्यांची ओळख आहे या क्रीडा वर्तुळामध्ये, तुकाराम मांगरे सर, आपल्याला 200 रुपयाचं पारितोषिक आहे आणि आमचा स्कोरर त्याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे कन्या प्रदेशांच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर कलाकारांचं कौतुक करणारी आमची टीम या ठिकाणी गणेश सर आहेत, त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि कन्या प्रतिष्ठान फटका चांगलाय. आपला फटका 440चा झटका चौकार. धन्यवाद कन्या प्रतिष्ठान, आपलंही मनापासून आभार आहे. हा फटका बघा ऑफस्टंपच्या बाहेरनं पाहिलं, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावर चढला. तुम्ही जसा उल्लेख केला 440 वोल्टचा, ते 440 मधले पहिले 4 घ्यायचे 44. ती इनिंग पाहिजे. दुसऱ्या बाजूला 40 जणांची इनिंग आली ना संजूची, पण या इनिंगला जर धावांचा पाठलाग करायचा तर तितकी इनिंग मोठी पाहिजे. एक चौकारनं बाद नाही बनणार, एक चौकारनं बाद बनणार नाही आहेत. चौकार यायला हवे, मजा येणार या मॅचला. त्याच्यामुळे विशालचा रोल महत्त्वाचा आहे. विशालची बॅटिंग आपण मैदानावरती सध्या पाहतोय. स्ट्रायकरला तोही सज्ज आहे. ऑफस्टंपच्या बाहेर बॅटची फेस ओपन केली गेली. तो गॅप शोधू शकले नाही. सिंगल रन सेन्सेबल. पहिला चौकार पाहिला, त्यानंतर 1 धाव या चेंडूवरती आले. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत फलकावरती 13. पाठला काय तो 62 धावांचा. एक ब्रेकमध्ये गाणं ऐकूया आणि येऊया. 4 षटकांचा खेळ बाकी आहे. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 24 चेंडूमध्ये करायचे आहेत 49 49 धावा. मी तुमच्या दिशेने येतोय. नक्कीच कंपॅरिझन जसं 18 आणि 13चा कंपॅरिझन. ही पहिला मॅच असं आहे ना, आपण 3-4 मॅच असे पाहिले की सुरुवातीला धावा येत होत्या, नंतर धावा नाही झाल्यात. हा पहिली इनिंग अशी आहे की सुरुवातीला धावा नाही आहेत. कदाचित याचा परिणाम पुढचे जो डाव आहे पुढे त्याच्यामध्ये धावा करणं गरजेचं आहे. 24-49
आता जो आस्किंग रन रेट आहे ना तो 12च्या वर गेलेला आहे. बिल्कुल 12.25 के अवसर से आपको रन बनाने का रन रेट 6.50 का है. और तुकाराम सर आपने कहा कि जैसे संजू ने 40 रनों की एक पारी के लिए उसी तरह से अगर वो 40 के ऊपर आप रन बनाते हैं, चौके आते हैं, तो डबल चौका भी आएगा तो परेशानी हो सकती है. ट्रिपल चौके के लिए 2 चौके आएंगे तो ट्रिपल चौका है ना वो बिल्कुल दिक्कत में आ सकता है. 4-4-1 जो है ना इनको दिक्कत हो सकती है. एक अच्छी पारी जहाँ तक अब अगर बात करें संजू ने बहुत अच्छा बताया. उसी तरह से आज धर्मेंद्र और विशाल को बल्लेबाजी करनी है. विशाल कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. संतोष अपने बोरिंग मार पर तैयार. तो कन्या प्रतिष्ठान के गणेश मोहित इनका भी योगदान रहा है. तो थैंक यू सो मच गणेश मोहित. और कन्या प्रतिष्ठान की तरफ से तुकाराम मांगले सर आपके लिए 200 रुपये का इनाम है. 2000 के बराबर होगा. और कॉमेंटेटर के साथ स्कोरर को भी इनाम मिला है. नाही बघा हे आपल्या प्रेरणा देण्यास त्याचा फायदा होतो. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडू जोपर्यंत जाईल गली क्षेत्रामधला क्षेत्ररक्षक फील्ड करेल 1 धाव. बघा बक्षीस ज्या वेळेला दिलं जातं त्यावेळेला तुमच्यातली ऊर्जा अजून वाढते. कदाचित त्या बक्षिसाची रक्कम नाही आहे पण ते दिले जात आहे त्याच्यातनं नवी ऊर्जा नवी एनर्जी येते. तर थँक्स कन्या प्रतिष्ठान. धावा झाल्या धावा फलकावरती 15-15. 23 गेंदों का खेलाना बाकी. 47 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. स्कोर 15 रन 1 विकेट का नुकसान पर. तीसरे ओवर का खेल जारी है और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज संतोष. थर्ड बैट पॉइंट कवर. एक मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात है. ऑन साइड पर लॉक ऑन है. डीप मिड विकेट स्लीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात. इस ओवर की अगली गेंद राइट अप ओवर द विकेट. ऑन साइड पर दिया पुल किया. बॉर्डर पर खिलाड़ी गेंद के नीचे लपक लिया कैच. धर्मेंद्र की पारी समाप्त और 4-4-1 आचोरे. बहुत खुश. बहुत बड़ा झटका लगा इस वक्त चिकन डोगरे टीम के उम्मीदों को. गॉन विकेट आला. विकेट धर्मेंद्रच्या रूपानं विकेट बाद झालाय. चेंडू होता बघा ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. मोठा फटका. पॉवर जनरेट नाही करू शकलं धर्मेंद्र आणि मिड विकेटला एका आरामात झेल टिपला. आपण काही सही का आता 2 चौकार आले फरक पडणार नाहीये पण 3 आले तर 444ला. आता 444-1 पाठीमागे आमचे प्रल्हाद आहेत मित्र. नेहमीच ते 444-1 नाही टीम करतोय पण त्या 1चा अर्थ काय माहिती का? इथे 444 तेव्हाच पुढे जाणार जेव्हा तुम्ही 1 नंबरची कामगिरी करणार. तर त्याचा 1चा अर्थ तो आहे. त्याच्यामुळे 1 पर्यंत पोहोचायचं आहे तर 444-1ला आचवलेला चांगला खेळ करायचा आहे. 15-2 तीसरा ओवर प्रगति पर है और इस वक्त विशाल 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं. अर्शद तांडेल को मौका मिला बल्लेबाजी करने का और धर्मेंद्र के भाई मैदान के अंदर आए हैं. ये भी बड़े खिलाड़ी है और धर्मेंद्र की बालों की चर्चा होती है हमेशा. ये भी अगर देखें तो उनका एक स्टाइल अलग होता है खेलने का. बल्लेबाज अर्शद तांडेल इज ऑन स्ट्राइक. स्कोर 15-2. तीसरा ओवर प्रगति पर. संतोष अपने बॉलिंग मार्क पर तैयार है. ऑप्टम के बाहर गेंद थी. इस बार कट करना चाहते थे पॉइंट पर. गेंद चली गई पर थर्ड बैट पर. बल्ले के बीचों बीच नहीं आई. आचोले के समर्थक बहुत खुश. अब फिलहाल चिकन डोगर के खेमे में सन्नाटा है. त्याला कारण आहे कारण मैदानावरती संतोष आहे त्याच्यामुळे ते संतोष समाधानाचे भाव डगआउटमध्ये देखील तो देतोय. हे षटक आतापर्यंत ज्याने हाताळले आहेत फक्त 2 धावा खर्च केल्यात. अकोटाप्याचा चेंडू होता. शॉर्ट पूल केला गॅपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर बोतल्यात. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. थ्रो आलाय तर मोमेंटम त्या बाजूला चाललाय. त्या बाजूला मोमेंटम चाललाय. मोमेंटमला या बाजूला आणायचं तर एक मोठा फटका पाहिजे. एक बिग हिट षटकारच आता पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येईल सर्वेश्वर चिकडोंगरे या संघाला. स्कोर 16-2. तीसरे ओवर का खेल. 20 के अंदर 40 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. बहुत ही इंपॉर्टेंट मैच. राइट अप ओवर द विकेट. गति परिवर्तन किया गया था. सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन इस ओवर में गेंदबाज द्वारा. संतोष के लिए बिल्कुल तालियां बज रही है. समर्थन मिलता हुआ और इस मुकाबले में अच्छा वेरिएशन उनका. अब चक्कर 19 गेंदों का खेलना बाकी है. फासला बढ़ता हुआ. दबाव इस वक्त बल्लेबाजी के ऊपर बढ़ रहा है. पूर्णपणे दबाव आहे. आणि बघा पहिले षटक विशालनं हाताळलं त्यानंतर अंकितचं षटक आणि त्याच्या जोडीला आता संतोष. ही त्रिमूर्ती आहे तिकडी आहे आणि या तिकडीला जर उत्तर द्यायचं जसं मी उल्लेख केला की एक मोठा फटका पाहिजे तर एक जर स्ट्रोक आला शेवटचा बॉल या षटकातील आता आहे.
मिस केला लांबून खेळला दुरून खेळलं तुम्ही चेंडूला. आता शॅडो बॅटिंग बरोबर केली पण ज्यावेळेला खेळलं त्यावेळेला लांबून खेळलं होतं. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धापलकावरती 17 लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 62 धावांचा पाठलाग करतोय. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये करायचे आहेत जवळपास 45 धावा. एक गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया. शुक्रिया दीजिए, वक्त हमारे पास बहुत कम है. कल क्या होगा? कल की कहानी बहुत अद्भुत हो जाएगी. अंशी चषक 2025 में संतोष भुवन काजू बनाम अंकुश पुतीबा पतु पैकर्स दत्ताड़ीबा जूचंद्र टीम 94 कामन और रेहान 11 दुर्गेश 11 अर्नाला एनसीसी नारंगी ऋतिक 11 वालिब वसई कोळीवाड़ा वर्सेस श्री गणेश बोलिंज 8 दिग्गज टीम है जिसमें वसई के सुपरस्टार आप खेलते हुए देखेंगे. कंपलसरी ब्लैक पैंट एंड शूज और दोनों एंड से मुकाबला खेला जाएगा. 15 मिनट से पहले आपको हमारे साथ जुड़ना है. आप फिलहाल इस मुकाबले में देखिए 45 रनों की जरूरत है. 18 गेंदों का खेल आना बाकी है. आणि मी काय म्हटलं होतं बघा, एखादा जर वायफायचा पासवर्ड तुम्हाला क्रॅक करायचा तर हॅकर पाहिजे. एखादा चांगला हॅकर पासवर्ड हॅक करतो आणि असा मॅचला मोमेंटमला क्रॅक करायचं तुमच्याजवळ हिटर पाहिजे. इथे हिटर पाहिजे हॅकर पाहिजे. त्याच्यामुळे नाही तर हा सामना हळूहळू चाललाय. कारण फ्लड लाईट्समध्ये ज्यावेळेला क्रिकेट खेळलं जातं ना ते वेगळं असतं. दुधिया राष्ट्रीय में खेळ अलग होत आहे. सनलाईटवाला खेळ आता फ्लड लाईटमध्ये आलाय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होताना अंकित पाटील काडेंकडनं गोलंदाजी करताना खेळायचा प्रयत्न होता. बॅटच्या मधोमध येत नाही. चेंडू चालू स्क्वेअर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक इथे खराब. ओ हो 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 इथे हिटर नाही सापडलाय पण फिल्डर ज्यानं लूज फिल्डिंग केले चेंडू गेलाय सीमारेषा पार चौकार. बिल्कुल इस वक्त बहुत ही बढ़िया बल्लेबाजी विशाल द्वारा. विशाल 12 पर खेल रहे 7 गेंदों का सामना किया. एक्शन रिप्ले में देखिए ये स्ट्रोक पैरों पर गेंद थी पूरी ताकत लगाई थी बल्लेबाज विशाल ने. कुछ देर की खामोशी थी. कानों में फिर से वो शोर आएगा. तुम्हारा तो सिर्फ वक्त आता है हमारा तो दौर आएगा. इस चौके ने कहानी बिल्कुल बदलने वाली है. क्या बारिश की पहली बूंद गिरी है? अब रनों की बरसात होगी मैदान के अंदर. रिवर्स स्वीप पॉइंट के ऊपर से गेंद बाउंड्री की तरफ जा रही है. तालियां बजाने का मौका मिलेगा. विशाल का बल्ला बोल रहा है. दूसरा चौका. थँक्यू. जसा मी उल्लेख केला होता हिटर पाहिजे तो हिटरची भूमिका पाहतोय. स्विच हिटचा चौकार विशाल यांच्या बॅटमधनं आलाय. लागोपाठचे 2 चौकार पाहिले. पहिला ऑन साईडला था ऑफ साईडला. जास्त काय केलं नाहीये. जो वेग अंकितचा होता जो अँगल अंकितचा होता जेव्हा राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतात अँगल होता जो थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर राखला होता त्या अँगलच्या साह्यानं विथ द स्विंग या चेंडूला खेळलाय आणि त्याचा फायदा आलाय. आपने कहा था तीसरा चौकार आएगा तो टेन्शन में आएगी. 2 चौकार आल्यात. 2 ऑफ स्टंपच्या बाहेर पाठी गेला. कट करायचं होतं ताकद नाही दिली. फक्त दिशा दिली या चेंडूला. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 2 चौकानंतर सिंगल. धावा झाल्या धापलकावरती 26 धावा धापलकावरती. पानी को गर्म करने के लिए हीटर चाहिए और अगर रोचक मुकाबला बनाना है तो आपके लिए एक अच्छा बैटर चाहिए. वो बैटर है मैदान के अंदर विशाल. 9 गेंदों पर 17 पर खेल रहे. बहुत ही शानदार बल्लेबाजी करते हुए. स्कोर 26 2 विकेट के नुकसान पर. 14 ओवर प्रगति पर है. अंकित की अगली गेंद शफल में और वाइट बॉल का इशारा. बिल्कुल वाइट बॉल का इशारा है. काफी ऑफ टाइम के बाद शफल में थे. फॉलो करने की कोशिश. टीवी अंपायर की तरफ जाएंगे. 441 ने चैलेंज किया है. ऑनफील्ड अंपायर ने तुकरम सर व्हाइट बॉल का इशारा किया था. गेंदबाज को लग रहा है ये फेयर डिलीवरी है. टीवी अंपायर का क्या डिसीजन होगा वो देखना बहुत जरूरी है. दूध का दूध पानी का पानी. चले एक बात पे चलते. डीपीएन की हमारी टीम तैयार है टीवी अंपायर के साथ. टीव्ही अंपायर तिथे पोहोचायचं आहे. पंच देखील पोहोचतील कारण क्रुशियल मोमेंट आपण जो पाहतोय आता सध्याच्या घडीला हा चेंडू ज्या वेळेला हाताळला गेला तेव्हा त्या लाईनच्या कारण ती एकच लाईन आहे बघा. मुख्य जो नियम आहे जो व्हाईटचा तो आहे त्याच्यामुळे ती एकच लाईन आहे. शफल वगैरे जो आहे नियम तो नाही आहे स्पर्धेमध्ये. त्याच्यामुळे त्या लाईनच्या किती आजूबाजूला बाहेर पडलाय हे पाहण्याचा प्रयत्न केला जाईल. पंच टीवी अंपायर प्लीज आपको आना है. टीवी अंपायर थर्ड अंपायर आपको स्टूडियो की तरफ आना है. 27.2 विशाल प्लेइंग 17. बहुत उम्दा पारी. अंडर प्रेशर अच्छा खेल रहे.
कस्तूरी की पहचान के सुगंध से होती है, खिलाड़ी की पहचान उसके टैलेंट से होती है। लेकिन टैलेंट कब देखा जाता है? दबाव में, अंडर प्रेशर आप कैसा खेल रहे हैं वो देखा जाएगा। नहीं तो प्लेटफॉर्म बना हुआ है, कोई भी बेहतर खेल सकता है, कोई भी एक बार पे अच्छा प्रदर्शन करेगा, लेकिन यहाँ हीरो बनने का मौका विशाल के लिए। हाँ, जैसे कहते हैं कि लहरों के साथ तो कोई भी तैर लेता है, असली इंसान वही जो लहरों को चीर के अपना रास्ता बनाय। त्याच्यामुळे प्रवाहाच्या दिशेने कोणीही पोहू शकतो, प्रवाहाच्या विरुद्ध जर पोहायचं आहे तर तुमच्यामध्ये ते कसं बसावं लागणार आहे। थोड्या वेळासाठी मॅच थांबलाय, थोडा वेळ घेत आहेत तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न केला गेला आहे की चेंडू ज्या वेळेला हाताळला गेला त्यावेळेला त्या व्हाईट लाईनच्या आत आहे बाहेर आहे, हा मॅच पण आत बाहेर वाला आहे, इन आउट वाला मॅच आहे। त्याच्यामुळे पंच इशारा करतील, इट्स डिसिजन देखील येणार आहे आणि तिसऱ्या पंचाकडे इशारा आहे इट्स। बघा काय घडलं होतं, ज्यावेळेला चेंडू हाताला गेलाय त्यावेळेला पंचांनी पाहिलं, न्याहाळलं आणि त्यांनी डिसिजन दिलेला आहे इट्स व्हाईट बॉल। व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं होत असताना या मैदानावरती आपण पाहतोय एक धावाने स्कोरबोर्ड पुढे जाईल 27 तो एक मिसफील्ड आणि त्यानंतर एक क्षण आलाय की आता चिकडोंगरे टीमला वाटतंय आपण मॅच मध्ये इन झालोय। 15 गेंदों का खेल, 35 रनों की जरूरत है। अर्शद ऑन स्ट्राइक, क्लीन बॉल, ज्यादा शफल हुए थे, 30 सब दिखाई दे रहे थे और बहुत अच्छी गेंद थी, चारों का निश्चित किया। अर्शद टंडन बैक टू द पेविलियन गॉन। महत्वाचा नवीन बॅटर मैदानावरती येईल। 27 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये। ट्रेनमध्ये जो प्रवास असतो ना, तो ट्रेनमधला प्रवास तिथे आतमध्ये म्हणजे ट्रेनच्या आतमध्ये जो जातो त्याला खूप आनंद असतो, पण तो बाहेर असतो त्याला वाटतं की मी कसं आतमध्ये जाईन यासाठी तो प्रयत्न करत असतो। वेस्टर्न लाईनला सर्वात प्रवास जो आहे तो अवघड आहे, सर्वात अवघड आहे आणि या मॅचमध्ये तसंच आहे। 27 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आता मॅचमध्ये 4-1 आहे, पण विशाल दरवाजा ठोठवतोय, 17 धावांवरती आहे, तो कधीही ट्रेनच्या आतमध्ये येईल आणि निश्चित धुमाकूळ घालेल अशी परिस्थिती आहे। ओके, तुम्ही जसा उल्लेख केला वेस्टर्न लेवल लोकलचा उल्लेख केलाय, पण प्रत्येक स्टेशनवरची परिस्थिती वेगळी आहे। दादरला आला तर बाबा सीट मिळेल का नाही ते बघतोय, बोरिवलीला आला का एकदा घुसायला मिळेल की नाही ते बघतोय। हा मॅच पण तसा आहे, पहिला तर चिकवड्या टीमला ते बोरिवलीसारखी हालत आहे, अजून त्या दरवाजाच्या आतमध्ये नाही जात आहेत, घुसायचा प्रयत्न ते करतायत आणि माणूस सुद्धा असा आहे बघा, ज्या स्लीपरचं तिकीट काढतो ना तेव्हा एका जागेवर बसत नाही आणि ज्यावेळेला पॅसेंजरचं काढता का बसला का एकदा उठत नाही, असंही आहे। पण मैदानावरती आता विशाल थोडासा ट्रेनमध्ये घुसलाय, आतमध्ये आहे, पण त्या गर्दीत अडकलाय, गर्दीत अडकलेला आहे, त्या गर्दीत थोडा कोंडमारा झालाय। बघू या दबावाला जुगारून तो कशी कामगिरी करतो। 9 चेंडूमध्ये 17 धावा त्याने केल्या आहेत, काही सेन्सिबल फटके त्याने पकडलेत, म्हणजे सिंगल धावा घेतल्या, चौकार त्याच्या बॅटमधून आलेत। अंकित गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे, 27 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये। ट्रॅफिकमध्ये फसल्यानंतर आपल्याला प्रवास करता आपल्या योग्य मार्गावरती जायचं असतं। उलटा चेंडू, फटका चांगला खेळला, खराब क्षेत्ररक्षण, कुल्लाच्या बॅटमध्ये चौकार, धावसंख्येला येतो आकार, धावसंख्या सजली, धावसंख्या फुलली, धावसंख्या बहरली, 31 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात। आपण बघू शकता उलटा चेंडू, म्हणून मला एका गोष्टीचा आश्चर्य वाटत होता की गेल्या मॅचचा तुमचा हिरो भाई, हिरो था किधर, हिरो अब आया है, मागच्या मॅचचा हिरो होता कुठे आणि तो हिरो आता मैदानावरती आला। कुणाल ज्याने मागचा सामना आपल्या बाजूला झुकवला होता तो आल्या हा चौका टोकतोय, या चौकानं धावफलक धावला 31, 31 धावा, अजून 31 करायचे आहेत, अर्धा पल्ला झालाय, अर्धा बाकी आहे, 13-31 उलटा पुलटावाला खेळ आहे। क्लीन बॉल, अंके सांगतोय आज नहीं चलेगी, हम भी तैयार है, हम ही तैयार आहेत। क्लीन बॉल, विकेट, गडी बाद। क्या है धम धम धमा धम धमाके से नाचो रे हो, जब तक ये दम है कोई नहीं गम है, होगा जो होने दो, चारों आगे भी पीछे भी मुड़ के सदा देखो। थँक यू डीजे। 31 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नवीन बॅटर दाखल होतोय आता मैदानावरती। हर्ष म्हात्रे, कुणाल बाद झाला, 4 धावा करून 2 चेंडूमध्ये 4 धावा, स्ट्राईक रेट 200चा, सुरुवात छान झाली होती परंतु एक पुढे फ्रंटफुटवरती। आता बघा काय घडलं होतं, चेंडू कुठे खेळायचा होता तुम्हाला, फ्रंटफुटवरती खेळायचा होता, तुम्ही बॅकफुटला खेळलात, आगे वाले को आगे खेले, पीछे वाले को पीछे खेले। आप आगे वाले को पीछे खेले, देखिए ये पीछे खेले और गेंद के लाइन में थे, गेंद को नहीं रीड कर पाए, बहुत अच्छी गेंद थी गेंदबाज अंकित द्वारा।
अब 4 ओव्हर के बाद रन संख्या 31, 4 विकेट के नुकसान पर. 31 धावा आणि जसं तुम्ही उल्लेख केला की पुढ्यातला चेंडू होता मागे जाणं नाही, पण काय तो माइंडसेट होता. पहिला तुम्ही ठरवून होते की आपल्याला पाठीमागे जायचं आहे. तुम्ही अकॉर्डिंग टू सिच्युएशन आणि बॉलच्या मेरिटवरती खेळा ना. 12 चेंडूचा खेळ आहे, 31 धावांची आवश्यकता, त्याच्यामुळे बॉलच्या मेरिटवरती खेळणं गरजेचं आहे. एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही विशालचा उल्लेख केला, नक्कीच विशाल आहे, टीम तोपर्यंत टायगर जिंदा आहे, मॅच जिवंत आहे, टायगर जिंदा आहे. 12-31चा मॅच, स्ट्रायकरला विशाल. अकुटप्याचा चेंडू होता, डाऊन द ग्राउंड चेंडू चालला लॉंग ऑफ 4 मध्ये, शतक तोपर्यंत पोहोचेल. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. संजू पोहोचलाय, संजू बॅटिंग करताना, संजू फिल्डिंग करताना, संजू. आता टीम खास करून चिखलडोंगरे आणि विजयामध्ये उभे आहे तो संजू. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. अगदी बरोबर उल्लेख केला. इथे या विजयामध्ये संजू उभा आहे. अत्यंत छान खेळ मैदान ते विशालनं साकारलं. 19 धावांवरती घेतोय. 33 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संतोष. ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न झाला. टायमिंग तितकंसं चांगलं आहे. स्कोअरिंगमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव मिळेल. एकेरीवरती समाधान मानावं गेलं. आता वेदांत, ज्याला बॅटिंग करण्याची संधी पहिल्या इनिंगमध्ये नाही मिळाली, परंतु संधी आहे इथे. संधीचं सोनं करावं लागेल. मोठी इनिंग खेळायची, कमी बॉलमध्ये चांगलं क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. बिलकुल. उसके लिए तो एक ही गाना पाहिजे का भाई, ऐसा मौका फिर कहा मिलेगा. अशी संधी नाही मिळणार, अशी संधी तुम्हाला नाही मिळणार. इथे तर तुम्ही चमकलात, तुमचा खेळ दाखवलात तर आपलं नावही होणार आहे. दुसऱ्या बाजूला संतोषनं मागचं षटक जसं संतोषनं हाताळलं होतं त्याच कारणासह 4-4-1 आसोळे या टीमनं त्यांच्या हातामध्ये महत्त्वाचं षटक हाताळण्याची संधी दिली आहेत. विशालनं स्टार्ट केला, अंकितनं 2 षटकं चांगली हाताळली आणि संतोषनं दिलेली 7 जी मैदानावरती आपण पाहतोय. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 28 फक्त वेळ जास्त जातोय, वेळेवरती लक्ष असू द्या. वेदांत ऑन स्ट्राईक. संतोष पुन्हा एकदा सज्ज होईल पॅव्हिलियन एंडकडनं गोलंदाजी करताना. 10 चेंडू आणि 10 चेंडूमध्ये अजून करायच्या त्या 28 धावा. रिव्हर्स करायचा होता. शरीरावरती चेंडू आदळलाय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाईल. लेगबायचा इशारा होत असताना 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. थोडी थंडगार हवा आले, थोडी थंड देणारी हवा आले. आता येणारी हवा थंड कोणासाठी येणार आहे, कारण मॅच गरम येऊ शकतो. त्याच्यामुळे जी हवा जी आले ती आता कोणासाठी थंड वाऱ्याची झुरूक घेऊन आले. 9 बॉल 9 चेंडूमध्ये करायचे आहेत त्या 27. कैसी भी हवा चले, कैसी भी हवा चले और विशाल क्या है सबको पता चले. ऑफ टाइम के बाहर गेंद, कवर के ऊपर से गेंद को खेल दिया. एक्स्ट्रा कवर पर गेंद को फील्ड किया जाएगा. दोनों लेने का मौका. विशाल है तब तक टाइगर जिंदा है. इस ठंडी हवा में वही एक ऐसे खिलाड़ी है जो जान डाल सकते हैं, अपना जलवा दिखा सकते हैं. स्कोर 37 for 4, 37 रन 4 विकेट के नुकसान पर. आने वाली 2 गेंदें बहुत इंपॉर्टेंट है. सामने कांच का बंगला हो, सामने कांच का बंगला हो, मैं पत्थर कैसे मारूं. सामने गेंदबाज की बात कर संतोष है, मैं छक्का कैसे मारूं. ये सोचते रहेंगे तो बात नहीं बनेगी. काबिलियत है आपके पास, एक बड़ी स्ट्रोक की मांग हो रही है. गरज आहे. पुढचे 2 चेंडू आहे त्याच्यावरती मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. विशाल बॅटिंग ऑन 22. 22 वरती तो बॅटिंग करतोय. ओहो सुंदर 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 ब्लॉक ऑल यॉर्कर चेंडू हाताला गेला होता. संतोषनं संधी दिली नाहीये. सुंदर गोलंदाज प्रत्यक्षिक संतोष दाखवत असताना. हवा के बिना हम रह नहीं सकते, पानी के बिना हम जी नहीं सकते, और ऐसा आलम बन गया दोस्तों कि यॉर्कर के बिना हम बच नहीं सकते. सटीक यॉर्कर है और बल्लेबाज के पास कोई विकल्प नहीं था. 7 गेंदें 25, आखिर गेंद शेष, दोनों के लिए होगी विशेष. डेडमैन पॉइंट, एक्स्ट्रा कवर, मिड अप पर खिलाड़ी तैनात. इस बार हवा में गेंद को उछाला, कवर पर खिलाड़ी, गेंद के नीचे, विशाल के पारी समाप्त. आखिरी गेंद पर विकेट प्राप्त किया संतोष ने और 5 बल्लेबाज डगआउट में आराम फरमाते में गॉन. मान जा रे बेटे घणे लेवा ना तू ठेके. जवानची खेळी त्याच्यामध्ये 3 चौकाराचा समावेश आहे, पण तो सिक्सरचा जो डिजिट आहे ना तो खाली आहे, तो असायला होता. तो सिक्सरचा डिजिट पाहिला तर थोडासा खाली आहे. संतोष चांगल्या गोलंदाजाचं फळ त्यांनाही मिळाले आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, मिसटाइम स्ट्रोक कव्हरला क्षेत्ररक्षक होते तिथे आणि त्याने टिपलाय, विनयनं टिपलाय. हा या सामन्यातला अजून एक झेल टिपला गेलाय. शेवटच्या 6 चेंडूचा काय शिल्लक आहे. 25 धावा अजून करायचे आहेत त्या टीम सर्वेश्वर चिखलडोंगरे टीमला. ऐसा नहीं कि रन नहीं बनेंगे, रन बनेंगे, लेकिन रन बनाने के लिए आपको मन बनाना होगा. मन पहिला बनवावं लागणार आहे तर या रन बनणार. 6 चेंडू आणि धावा करायचे आहेत 25. एक गलती मुझे लग रही है, खास करके जब चिखलडोंगरी टीम बल्लेबाज है तो कुणाल का नंबर 5 नहीं होना चाहिए था. 1 2 3 में इनको आना था.
थोड़ा लेट आए बल्लेबाजी करने के लिए। और इसी कुणाल ने पिछले मैच में बहुत अच्छा प्रदर्शन किया था। जब अच्छा प्रदर्शन होता है, चाहे कंपनी हो क्रिकेट का मैदान, तो आप उनको प्रमोशन देते हैं, ऊपर भेजते हैं। 37 for 5, 6 गेंदे 25। कहानी अगर देखें तो चिकन डोगरे टीम के लिए थोड़ी सी दिक्कत वाली है, परेशानी वाली है। 3-4-1 आचुले टीम ने बहुत बढ़िया प्रदर्शन किया। सबको लग रहा था ये टीम दावेदार है, ये आज अच्छा खेलेगी, एक बार क्वालिफाई हो जाएगी, ये टीम अच्छी है, बहुत सारे नाम आए। लेकिन जैसा आप सोचते वैसा क्रिकेट में कभी भी नहीं होता। किसने सोचा था कि चिकन डोगरे ये मैच खेलने वाली है? म्हणून आता काय माहिती आहे का, उद्याचे जे 8 संघ खेळणार आहेत ना, त्यांनी आतापासून अभ्यास चालू केलाय। उद्या आपल्याला मैदानावर जायचं आहे, 6 षटकाचा सामना आहे, दोन्ही एंडनं खेळणार, त्याच्यामुळे स्ट्रॅटेजी तेही बनवत आहेत। फक्त तुम्ही स्ट्रॅटेजी बनवा, फक्त वेळेवरती उद्या सकाळी दाखल व्हा। जी हाँ, 6 गेंदे 25 रनों की जरूरत है। 37 for 5 इस ओवर की अगली गेंद ऑन साइड पर दे घुमा के खेलना चाह रहे थे और नो बॉल। ओ माय गॉड, नो बॉल का इशारा। 3 खिलाड़ी बिल्कुल स्क्वायर लेग, देखिए एक बार फिर वो 3 खिलाड़ी, वही अंपायर ने देखा है, बिल्कुल वो 3 खिलाड़ी हैं। और बहुत अच्छी अंपायर है ये टूर्नामेंट के लिए। देखिए क्रिकेट के खेल में कुछ भी संभव है। 6 गेंदों में 25 चाहिए थे, 6 गेंदों में 24 चाहिए, और अंपायर का हाथ भी घूमने वाला है। क्या वेदांत का बल्ला घूमेगा, क्या वो दे घुमा के खेलेंगे, वो देखना बहुत जरूरी। बिल्कुल, दे घुमा के खेलने का मौका उनको भी मिलेगा। कारण ना बघा, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगच्या खाली 3 क्षेत्ररक्षक होते, त्याच्यामुळे पंचाने ते पाहिलं होतं आणि लगेच इशारा झाला। एक तर नो बॉल आया है और उसके बाद वो बॉल आया है जिसका इंतजार बल्लेबाज करता है। फ्री हिट, 6 चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे। पण आजचा दिवस आहे, आजचा दिवस आपण म्हणूया की 5 फेब्रुवारीचा दिवस, आणि संजूचा परफॉर्मन्स, मागचा सामना त्याने 6-8 डिफेंड केल्या होत्या। मागच्या सामन्यामध्ये 6-8 ज्याने डिफेंड केल्यात, 1-1 ज्याने डिफेंड केल्यात, तो गोलंदाज संजू गोलंदाजीसाठी आहे। तो वहां से इनको वो कॉन्फिडेंस मिला। बल्लेबाजी तो बहुत बढ़िया रही है, 44 और 40 रन 2 पारी में अच्छा प्रदर्शन। उसके बाद में इस मुकाबले में इन्होंने बढ़िया प्रदर्शन करते हुए बल्लेबाजी अच्छी की, गेंदबाजी भी कमाल की कर रहे। 5 गेंदे 23। आने वाली गेंद की कीमत बहुत बड़ी हो जाएगी। हर्ष मात्रे जिन्होंने आज बेहतरीन फील्डिंग का नजारा पेश किया। स्लिप में खिलाड़ी मौजूद है, पॉइंट है, कवर पर खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग, ऑन साइड पर फैली हुई फील्ड है, सारे खिलाड़ी बाउंड्री लाइन पर, ऑफ साइड पर 4 खिलाड़ी दायरे के अंदर मौजूद है। लेग ब्रेक गेंदबाजी, टप्पा खाते हुए ऑफ टप के बाहर जाते हुए अगेन द टर्न खेलने का प्रयास हर्ष मात्रे द्वारा। 4 गेंदों का खेल अभी भी आना बाकी, 23 रनों की जरूरत है। मैच समाप्त नहीं है, अभी भी मैच समाप्त नहीं है, समाप्त नाही, पण जसा लेग कटरचा मारा संजीव करतोय बघा, लेग कटर सुंदर सुंदर। आपने सही कहा था, त्या 1 बॉल 1 वरती मॅच जो वाचवला होता तिथून आलेला आत्मविश्वास आता परावर्तित होतोय संजूच्या ऑल ओव्हर खेळामध्ये। 2 निर्धाव चेंडू आणि सामना 3-4-1 आचोल्या बाईच्या दिशेने चाललाय। जबरदस्त प्रदर्शन 3-4-1 आचोले टीम का। संजू का कमाल का प्रदर्शन, जो आपके स्क्रीन पर खिलाड़ी है। 40 रनों की बहुत ही उम्दा पारी, 3 गेंदों में 23 रनों की जरूरत है। चिकल डोगरे टीम इस बार हार के कगार पर, कदमों का इस्तेमाल किया था, ऑफ टप के बाहर गेंद टिप्पा खाते घुमा मिला। बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन संजू द्वारा, एक्सीलेंट बॉलिंग बाय संजू। अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी। आता टॉस्टअप होता, फ्लाइटेड डिलिव्हरी होती, टॉस्टअप डिलिव्हरी हाताळली गेली होती, चेंडूला उंची दिली होती, फ्लाइट दिली होती। आता वेगवान चेंडू, टॉप एट लागलाय चेंडू, पाठीमागे आपण बघतोय लॉंगलेगा बॉन्ड्याच्या दिशेने जातोय। विशाल जोपर्यंत फील्ड करतील 1 धाव या चेंडूवरती पूर्ण। असा दिवस आपण नक्कीच तुम्ही चांगला उल्लेख केला की 8 टीम मध्ये वाटले होता हा संघ क्वालिफायच्या दिशेने जाईल, हा जाईल, पण चित्र वेगळं आहे। पण 2 असे संघ आहेत ज्याने आज दिवसभरामध्ये चांगला खेळ केलाय आणि ते आता क्वालिफायच्या दिशेने जात आहेत। एक नायगाव संघाला पाहिले आणि त्यानंतर आता 3-4-1 आसोळे टीम क्वालिफायच्या रेसमध्ये कायम आहे। आजच्या दिवसामधले 2 संघ जे समोर आलेत, पहिला एकविरा नायगाव आणि आताचा सामना जिंकलाय टीम 3-4-1 आसोळे बॉईज। धन्यवाद। असा दिवसभरच आपण खेळ पाहिलाय, 8 संघ खेळले, त्याच्यातल्या 6 मॅचेस आपण पाहिल्यात। 2 संघाचे क्वालिफायच्या रेसमध्ये, कारण प्रत्येक दिवशी आपण पाहिलोय 2 संघांना इथे पुढे येणार आहेत। उद्याचा दिवस देखील आहे, 8 संघ उद्याच्या दिवसामध्ये खेळणार आहेत।
हा सामना झाला होता. 2 संघ ट्रिपल फॉर 1 आचोळे बॉईज आणि त्याच्या समोर टीम होता सर्वेश्वर चिकडोंगरे. प्रथम बॅटिंग करताना ज्यावेळेला टॉस जिंकला त्यावेळेला त्यांनी म्हटलं होतं की थोडीशी हवा आहे, बॅटिंग करतोय आम्ही. आणि बॅटिंग करताना संजूच्या 40 धावा, 14 धावांची खेळी प्रशांतची आणि त्याच्या जोरावरती 61 धावा केल्या. 6 षटकामध्ये 2 विकेट वेदांच्या नावावरती जरूर होत्या. आणि त्याचा पाठलाग करताना विशालची 22 धावांची खेळी. बाकी काय करू शकले नाही आहेत. पण दुसऱ्या बाजूला एक विशाल होते बाल्या, त्यांनी पहिल्या षटकात आला 3 धावांचा, तिथून चांगला स्टार्ट. 2 षटकं अंकितची ज्याच्यावरती 2 विकेट आले आणि 2 षटकं खास करून संतोषची ती फक्त 9 धावा खर्च करताना त्यांनी 2 विकेट प्राप्त केल्या आहेत. त्याच्यामुळे एक तर संजूची बॅटिंग आणि या 3 खेळाडूंनी संतोष, अंकित आणि विशाल पाटील अर्थात बाळ्या या तिघांनी दिलेली त्यांना साथ. आणि त्याच्यामुळे आजच्या दिवसामध्ये क्वालिफायच्या रेसमध्ये पुढे जाणारा संघ ट्रिपल फॉर 1 आचोळे बॉईज हा संघ ठरला आहे. 2 खेळाडू आहेत ज्या रेसमध्ये आहेत. गेम चेंजरच्या खेळाडूमध्ये एक संजू ज्याने 20 चेंडूमध्ये 40 धावांची खेळी साकारली आहेत आणि दुसरा आहे संतोष ज्याने 2 षटका हाताळताना 9 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट प्राप्त केलेले आहेत. आणि सगळं पाहता आपण मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच, गेम चेंजर 20 चेंडूमध्ये 40 धावांची खेळी साकारलेला संजू आहेत मॅन ऑफ द मॅच. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्सकडे, तिथे आहेत प्रशांत जाधवडे. थँक्यू तुकाराम मांगले सर. अत्यंत महत्त्वाचा आजचा दिवस आणि रोमहर्षक सामने, उत्कंठावर्धक सामने आपण आज दिवसभरामध्ये अनुभवलेले आहेत. नारंगी ग्रामस्थ मंडळ प्रेझेंट NC चषक 2025चा महासंग्राम ट्रिपल फॉर 1 आचोळे संघानं अतिशय दर्जेदार कामगिरी केली. संजू या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू ठरतो आहे. ट्रिपल फॉर 1 एकदा सर्वांच्या टाळ्यांचा गजर अपेक्षित आहे, कारण शानदार कामगिरी केली संजूनं. 2 वेळा तरतोय या स्पर्धेमध्ये तू विजयाचा शिल्पकार, मॅन मॅचचा पुरस्कार. कामगिरी दर्जेदार संजू. बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगमध्ये दर्जेदार कामगिरी करणारा खेळाडू आहे. 2000 रुपयाचं पारितोषिक देखील आले, ते देखील आपण लगेच देणार आहोत. निलेश वाळके 3 षटकारासाठी फ्लड लाईनमध्ये षटकार टोटावले, जबरदस्त बॅटिंग केली. 2000 रुपये या षटकारांच्या हॅट्रिकसाठी निलेश वाळके साहेबांच्या माध्यमातून. संजू अप्रतिम दर्जेदार कामगिरी आपण केले. आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस, बेहतरीन प्रदर्शन करते हुए मैन ऑफ द मैच का अवार्ड आपको मिला है और 2000 रुपीज फ्रॉम निलेश वाळके. 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी प्राप्त होते संजूला. संजू 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुझ्या शिरप्याच्या मध्ये रोवला गेला, कसं वाटतंय? खूप छान वाटलं. परफॉर्मन्स झाला की प्रत्येक प्लेअरला चांगलाच वाटतं, त्याच्यामुळे खूप छान वाटतंय. महत्त्वाचं म्हणजे फिल्डिंग, बॅटिंग आणि बॉलिंग असं कॉन्ट्रीब्युशन तुझं राहिलंय. काय वेगळी प्रॅक्टिस करतो? नाही, आज कामावरून जसा वेळ मिळेल तशी प्रॅक्टिस करायची आणि क्रिकेट आपला आवडता खेळ आहे, त्याच्यामुळे खेळत राहायचं. अच्छा, दिवसभरामध्ये तुझ्याबरोबर आणखीन बाकी जे खेळाडूने कॉन्ट्रीब्युशन, विशेष करून गोलंदाजी, त्याबद्दल काय सांगशील? नाही, आमचा बॉलिंगकडे खूप स्ट्रॉंग आहे. संतोष वगैरे, अंकित आहे, चांगले सगळे बॉलर चांगले आहेत. कधी कधी एका प्लेअरचा दिवस खराब असतो तर त्याला रन जातात, ठीक आहे, काय प्रॉब्लेम. दिवसभराचा जो प्रभात झाला या संपूर्ण स्पर्धेत आपण बघितला NC चषकाचा, आणि आज क्वालिफिकेशन महत्त्वाचं, म्हणजे सामना जिंकला तर क्वालिफाय होणार. तर काही चर्चा झाली होती शेवटच्या सामन्यासाठी? नाही, सकाळपासून जसा खेळ खेळलो आपण, आपलं 100% द्यायचं आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न करायचा, बस एवढं. बाकी काय प्लॅनिंग नव्हतं. NC चषक आजचा दिवस तुम्ही एन्जॉय केलाय? हो, नक्कीच खूप चांगलं आहे. याचं आयोजन खूप चांगलं असतं. दरवर्षी खेळायचा आनंद वेगळाच आहे आणि फ्लड लाईट्समध्ये खेळायचा आनंद वेगळाच. तर रजनीमध्ये खेळायचा वेगळाच आनंद असतो. आणि तुझा आदर्श खेळाडू कोण आहे? माझा टेनिसमध्ये भरपूर खूप सारे प्लेयर आहेत आवडतात. कृष्णा सातपुते आहेत, ते चांगले खेळ. संजू, तुला शुभेच्छा असतील. खूप चांगली कामगिरी केली, दर्जेदार कामगिरी करत गेम चेंजर खेळाडू ठरलेला आहे. तर आज आपण NC चषकाचा क्रिकेटचा महासंग्राम पहिला दिवस रोमहर्षक उत्कंठवर्धक सामन्यासाठी ओळखला गेला आणि अपसेट या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेलं. डिबेटवरती खूप चांगले ग्राफिक धनंजय आणि प्रवीणच्या माध्यमातून नारिगेच्या मैदानावरती प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आजच्या पहिल्या दिवसाचं निश्चितच प्रकारचा रिस्पॉन्स मिळाला. तर आज इथे आपण थांबतोय. उद्या पुन्हा एकदा येणार आहोत Day 2, जिथे पुन्हा एकदा वसई तालुक्यातील दिग्गज खेळाडू, सुपरस्टार खेळाडूंचा खेळ पाहण्याकरता डिबेटच्या टीम, आमचे पंच, त्याचबरोबर स्कोरर आणि कॉमेंटेटर टीम बरोबर मी प्रशांत, तुकाराम मागेला, झहीर आणि भरतरावचं स्टुडिओमध्ये जातोय. उद्या भेटू पुन्हा एकदा 9:30 तोपर्यंत नमस्कार. जय क्रिकेट.
कल मिलते